नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक खानापुरे। मी प्रकरण 2 भाग 4 यामध्ये सगळ्यांचं स्वागत करतोय। मित्रांनो, आपण प्रकरण 2 मध्ये या एकंदरीत लेक्चर सिरीजमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत त्या विषयावरती असलेला जो सिलेबस आहे, जो कंटेंट आहे, त्या कंटेंटच्या बद्दल आपण बघत आहोत। याच्यापूर्वी आपण एकूण 3 व्हिडिओज बघितलेला आहे, 3 भाग बघितलेला आहे आणि आजचा जो भाग आहे तो प्रकरण 2 आणि भाग 4 आहे। तर मित्रांनो, हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे। या भागामध्ये, या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या विषयांच्यावरती डिस्कशन करणार आहोत। यामध्ये आपण बघणार आहोत की स्वतःच्या 1950 पूर्वीची नोंदी फक्त कोळी असून सुद्धा आपल्याला अनुसूचित जमातीमधील महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी अशा पद्धतीने सिद्ध कसे करता येईल या विषयावरती आपण बघणार आहोत। त्यानंतर आपण विस्तार क्षेत्रातील जे आदिवासी समाज आहे किंवा विशेष करून कोळी समाज आहे, तर या लोकांनी कोणत्या कोणत्या केसेस न्यायालयामध्ये दाखल केलं पाहिजे म्हणजे आपल्याला न्याय मिळेल या विषयावरती आपण बघणार आहोत। त्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपापल्या जिल्ह्यामध्ये आपण कोणते असे ॲक्टिव्हिटीज केलं पाहिजे, कोणते असे कार्यक्रम राबवलं पाहिजे ज्याच्यामुळं आपल्याला आपल्या प्रांताकडून कोळी नोंदीवरती सुद्धा महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी अशा अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळतील। आणि त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की SBC मध्ये काही उपजाती आहेत, कोळीमधील काही उपजाती आहेत, तर या उपजातींना आपल्याला ST मध्ये कसं आणता येईल, आपण काय केलं पाहिजे म्हणजे या सगळ्या जमाती किंवा जाती ST मध्ये येतील। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 27 पर्यंत बघितलं होतं आणि आज आपण बघू की प्रकरण 28 मध्ये आपण काय करणार आहे। तर मित्रांनो, प्रकरण 28 मध्ये आपण बघणार आहोत की कोळी नोंदीवरती अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र कसे मिळवायचे। प्रत्यक्षात विस्तारित क्षेत्रातील सगळी कोळी समाज जे आहे हे मूळ अनुसूचित जमातीमध्ये येतात, परंतु काही तांत्रिक त्रुटीमुळे किंवा 1950 मध्ये या सगळ्यांचे फक्त कोळी नोंदी असल्यामुळं की यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही आहे। या लोकांना OBC किंवा SBC मधली लोक असे समजलं जातं। या आपल्या समोरच्या अडचणी आहेत आणि ह्या अडचणी सोडवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे प्रकरण 28 मध्ये बघणार आहोत। प्रत्यक्षात प्रकरण 28 जो आहे तो नंतर आपण सखोलमध्ये डिस्कशन करणार आहोत, पण त्या 28 मध्ये आपण काय काय बघणार आहे त्याची काही मुद्दे आपण या ठिकाणी आज समजून घेणार आहोत। मित्रांनो, आपण इथून मागे अगदी पिढ्यानपिढे म्हणजे आपल्या आजोबापासून किंवा वडिलांच्या पासून आपण सुद्धा एकच दिशेने अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो। आपण फक्त काही चुकीचे डॉक्युमेंट्स जोडत होतो किंवा स्वतःच्या कुटुंबातील काही डॉक्युमेंट्स जोडत होतो किंवा फक्त याच डॉक्युमेंटच्या आधारे आपण युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करत होतो। आपण स्वतःला महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी अशा पद्धतीने सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत होतो। परंतु मित्रांनो,
की फक्त आपण स्वतःच्या घरातील वडिलांचे किंवा आजोबांचे किंवा स्वतःचे डॉक्युमेंट जोडून, स्वतःच्या कुटुंबातील रक्त नात्यातील डॉक्युमेंट जोडून आपण कधीही महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी सिद्ध करू शकत नाही. कारण आपले प्रत्येकांचे 1950 पूर्वीचे नोंदी जे आहेत, हे सगळी नोंदी फक्त कोळी म्हणून आहेत. आणि कायद्यामध्ये कोळी ही OBC मध्ये आहे किंवा SBC मध्ये आहे. म्हणून तुम्ही प्रांताकडे प्रमाणपत्र मागताना किंवा पडताळणी समित्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र मागताना किंवा कोर्टामध्ये वैधता प्रमाणपत्रासाठी दावा केलेला असताना हे प्रत्येक लोक एकच सांगतात की तुमचे 1950 पूर्वीचे जे नोंदी आहेत हे फक्त कोळी म्हणून आहेत आणि कोळी OBC मध्ये किंवा SBC मध्ये येतोय, म्हणून तुम्हाला अनुसूचित जमातीचे दाखले देता येणार नाही. आणि ते खरं आहे. कायद्यामध्ये कोळी ही OBC मध्ये आहे किंवा SBC मध्ये आहे आणि महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी ही ST मध्ये आहेत. म्हणून शब्दशः भले आपण महादेव कोळीचे असलो तरी शब्दशः आपली नोंदी महादेव कोळी किंवा कोळी महादेव असं नसल्यामुळं, राष्ट्रपतींच्या आदेशामध्ये जशा आहेत तसे आपली नोंदी नसल्यामुळं आपल्याला प्रत्येक माणूस जातीचं किंवा वैधता प्रमाणपत्र नाकारत आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मित्रांनो, की आपण स्वतःचे डॉक्युमेंट जोडून आणि लिमिटेड आर्ग्युमेंट करून आपण कधीही आयुष्यामध्ये कधीही महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी हे आपण सिद्ध करू शकत नाही. ही वास्तव आहे. म्हणून आत्तापर्यंत जे आपण केलो ते अतिशय चुकीचं होतं, लिमिटेड होतं आणि म्हणून आपल्याला यश मिळालेलं नाही, म्हणून आपल्याला न्याय मिळालेला नाही, म्हणून आपण कधीही अनुसूचित जमातीचं असल्याचं आपला दावा सिद्ध करू शकलो नाही. म्हणून मित्रांनो, इथून पुढच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला कोळी नोंदीवरती अनुसूचित जमातीमधील कोळी असल्याचं जर सिद्ध करायचं असेल, तुम्हाला STचं प्रमाणपत्र आणि STचं वैधता प्रमाणपत्र मिळवायचं असेल, तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटमध्ये बदल करावा लागणार आहे. फक्त तुमच्या कुटुंबाचे डॉक्युमेंट्स लावून उपयोग होणार नाही. त्याच्यामध्ये तुमच्या गावाचं डॉक्युमेंट लावावं लागणार आहे, जिल्ह्यांचं डॉक्युमेंट लावावं लागणार आहे, महाराष्ट्र राज्याचं डॉक्युमेंट लावावं लागणार आहे आणि अतिशय अचूकपणे योग्य पद्धतीने कायद्याचा आधार घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला आर्ग्युमेंट करावं लागणार आहे. प्रांतांच्याकडे, पडताळणी समित्यांच्याकडे किंवा कोर्टामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे तुमचं म्हणणं मांडावं लागणार आहे. मगच मित्रांनो आपल्याला हे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळतील. अन्यथा आपण ज्या मार्गे निघालेलो आहोत त्याच मार्गे जर इथून पुढे सुद्धा आपण वाटचाल केलो आणि आपल्या वडिलांचं, आजोबांचं किंवा चुलत्यांचं डॉक्युमेंट घेऊन जर आपण म्हणत राहिलो की मला महादेव कोळी सर्टिफिकेट द्या, तर मित्रांनो तुम्हाला कोणीही देऊ शकणार नाही. कारण कायद्यामध्ये तुम्ही भले जरी प्रत्यक्षात महादेव कोळी असला तरी कायद्यामध्ये महादेव कोळी तुम्ही ठरत नाही. कायद्यामध्ये OBC किंवा SBC मधला कोळी आपण ठरतो. म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला काही ॲडिशन करावं लागणार आहे. आपल्या मांडणीमध्ये, आपल्या आर्ग्युमेंटमध्ये आमूलाग्र बदल आपल्याला करावा लागणार आहे आणि हे जे काही करायचं आहे ते आपण प्रकरण 28 मध्ये फार सविस्ताराने नंतरच्या कालावधीमध्ये बघणार आहोत. म्हणून ह्या प्रकरण 28 मध्ये आपण बघणार आहोत की इथून पुढच्या कालावधीमध्ये कोणकोणत्या अशी डॉक्युमेंट्स आहेत जे आपल्याला महादेव कोळींची प्रमाणपत्र मिळवून देऊ शकतात. त्या डॉक्युमेंटबद्दल आपण बघणार आहोत. कोणते असे कायदे आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला महादेव कोळी सर्टिफिकेट मिळेल
असे कोणते परिपत्रक आहेत, कोणते कोर्टाचे निकाल आहेत की जे जोडल्यानंतर आणि ज्यांची मांडणी व्यवस्थितपणे केल्यानंतर आपल्याला निश्चितपणे प्रत्येक ठिकाणी प्रांतांच्याकडं, पडताळणी समित्यांच्याकडं आणि कोर्टामध्ये निश्चितपणे महादेव कोळ्यांचे सर्टिफिकेट मिळतील। या डॉक्युमेंट्स, कायदे, परिपत्रक, कोर्टाचे निकाल आणि युक्तिवाद, फक्त ह्या डॉक्युमेंट जोडून उपयोग नाही। त्या डॉक्युमेंटला अनुसरून तुम्हाला परफेक्टली युक्तिवाद करावा लागणार आहे आणि तो युक्तिवाद कसा केला पाहिजे यासंबंधी आपण समजून घेणार आहोत। तर आपण योग्य डॉक्युमेंट्स, कायदे, परिपत्रक आणि कोर्टाचे निकाल जोडून जर परफेक्टली युक्तिवाद केलो तरच मित्रांनो आपले 1950 पूर्वीचे कोळी नोंदी असले तरी आपण अनुसूचित जमातीमधील कोळी आहोत हे सहजपणे सिद्ध करता येईल, किंवा कोळी नोंदीवरूनच आपल्याला प्रांताकडून महादेव कोळ्यांचे सर्टिफिकेट सहजपणे मिळवता येतील, किंवा पडताळणी समित्यांच्याकडनं 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरूनच सहजपणे आपल्याला वैधता प्रमाणपत्र मिळवता येतील, अनुसूचित जमातीचे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट्स मिळवता येतील, किंवा जर समजा पडताळणी समिती जर आपल्याला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देत नसेल, ते देणार नाही, मागं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते प्रचंड दबावाखाली काम करतात, ते शासनाचे कर्मचाऱ्यांच्यापेक्षा आदिवासी आमदार खासदारांचे कर्मचारी खाजगी कर्मचाऱ्यांच्या पद्धतीने ती लोक काम करत असतात, त्यांचं सांगण्यावरून ती लोक इनव्हॅलिड करत असतात। म्हणून आपल्याला पडताळणी समित्यांच्याकडनं जास्त होप्स जरी नसले तरी निश्चितपणे आपण प्रांताकडून कास्ट सर्टिफिकेट काढू शकतो आणि 100% कोर्टाकडून आपण वैधता प्रमाणपत्र मिळवू शकतो। म्हणून कमीत कमी कोर्टामध्ये तरी कोणते असे डॉक्युमेंट जोडले पाहिजे, कोणते असे कोर्ट निकाल जोडले पाहिजे, कोणते कायदे आणि परिपत्रक जोडले पाहिजे आणि कशा पद्धतीने फोर्सफुली, कॉन्फिडंटली आपण माननीय जजेसच्या समोर आर्ग्युमेंट केलं पाहिजे, या विषयावरती आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत। प्रकरण 28 मध्ये जास्त करून आपण कोळी नोंदीवरनं महादेव कोळी, मल्हार कोळी सर्टिफिकेट कसे मिळवायचे त्याची अतिशय बारकाईने आपण 2 व्हिडिओंच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी खूप छानपैकी समजून घेणार आहोत। म्हणून प्रकरण 28 प्रत्येकाने हे बघणं गरजेचं आहे, मगच तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या प्रांतांच्याकडनं सहजपणे कास्ट सर्टिफिकेट मिळवून घेऊ शकता। आणि जर प्रांत कास्ट सर्टिफिकेट नाकारत असेल तर प्रांत स्वतः अडचणीत येऊ शकतो। म्हणून मित्रांनो प्रकरण 28 प्रत्येकाने व्यवस्थितपणे बघणं गरजेचं आहे। आणि हा प्रकरण 28 कोणासाठी उपयुक्त आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या लोकांना की नव्याने प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचा आहे, प्रांतांच्याकडे अर्ज करायचा आहे जातीच्या सर्टिफिकेटसाठी, अशा लोकांना हा प्रकरण अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्याच्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांना पडताळणी समित्यांच्याकडे प्रस्ताव पाठवायचा आहे, अजून पाठवलेला नाही परंतु पाठवण्याच्या विचारत आहे, अशा लोकांच्यासाठी प्रकरण 28 फार महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर ज्यांचे प्रकरण पडताळणी समितीकडे ऑलरेडी पेंडिंगमध्ये आहेत, अजून निकाल झालेले नाही, अजून मुलाखतीला बोलवलेले नाही, अशा लोकांच्यासाठी सुद्धा प्रकरण 28 महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर ज्या लोकांचे माननीय न्यायालयामध्ये कोर्ट केसेस चालू आहेत, आर्ग्युमेंट चालू आहे, सध्या केस चालू आहे, अशा लोकांच्यासाठी मित्रांनो हा प्रकरण 28 अतिशय महत्त्वाचं आहे। कारण या प्रकरणामध्ये कोणकोणत्या अशा 20 ते 25 डॉक्युमेंट जोडले पाहिजे तुमच्या कुटुंबाच्या डॉक्युमेंट बरोबर हे खूप छानपैकी समजून सांगितलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर
कोणत्या डॉक्युमेंटवरती काय तुम्ही बोललं पाहिजे, तुमचे वकील काय मांडणी करायला पाहिजे, हा सगळं ह्याच्यामध्ये समजून सांगितलं जाणार आहे, जेणेकरून प्रत्येकांना निश्चितपणे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळतील. त्याच्यानंतर मित्रांनो, तर त्याच्यानंतर प्रकरण 29 मध्ये आपण बघणार आहोत की विस्तारित क्षेत्रातील जे आदिवासी समाज आहे, मग ते कुणी असू दे, कोळी असू दे, हलबा असू दे, माना असू दे, मन्नेवारलो असू दे, ठाकूर असू दे, कोणीही जरी असले तर या लोकांनी कोणकोणत्या प्रकारची केसेस न्यायालयामध्ये दाखल केलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला तुमच्या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळतील, हे आपण समजून घेणार आहोत. काही मुद्दे कोळी समाजासाठी लागू पडणार आहेत, तर काही मुद्दे इतर समाजासाठी, इतर जमातींच्यासाठी लागू पडणार आहेत. परंतु प्रकरण 29 माझ्या मते सर्वात महत्त्वाचं प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये मी काही केसेसबाबत सांगितलेलं आहे. जवळपास एक 22 केसेस आपल्याला टाकावं लागणार आहे. प्रत्येक जिल्ह्याने अगदी 2-3 केसेस जरी आपण घेतलो तरी हे 22 प्रकरणं किंवा 22 केसेस आपण सहजपणे टाकू शकतो. आणि ह्या 22 केसेस जर आपण टाकू शकलो आणि त्याच्यातलं कमीत कमी 10 प्रकरणामध्ये जरी आपण जिंकलो, 22च्या 22 जिंकू शकणार आहे, कारण आपल्याकडे तितकी स्ट्रॉंग प्रूफ्स आहेत. तरीसुद्धा आपण म्हणू 22 मधली फक्त 10 जरी आपण जिंकलो तरीसुद्धा प्रत्येक जिल्ह्यातील अनुसूचित जमातीमधील जे अन्यायग्रस्त आदिवासी आहेत तर त्यांना सहजपणे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळायला लागतील, निश्चितपणे मिळायला लागतील. मग कोणकोणते केसेस दाखल केलं पाहिजे? तर मित्रांनो, पहिलं केस असा आहे की डॉक्टर गोविंद गारेंचा जो संदर्भ ग्रंथ आहे, हा संदर्भ ग्रंथ पूर्णपणे चुकीचा आहे, दिशाभूल करणारे आहे. आणि हा संदर्भ ग्रंथ, 2 संदर्भ ग्रंथ आहे, ते दोन्ही संदर्भ ग्रंथ रद्द करण्यात यावा, हा पहिला आपला केस असणार आहे. कारण विस्तारित क्षेत्रातील लोकांचं जे वाट लागलेलं आहे, जे नुकसान झालेलं आहे, अनेक कुटुंब जे उद्ध्वस्त झालेलं आहे, ते फक्त डॉक्टर गोविंद गारे या महान आदिवासी संशोधकमुळे उद्ध्वस्त झालेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि या डॉक्टर गोविंद गारेंच्यावरती मी 2 व्हिडिओज बनवणार आहे. परंतु थोडक्यात तुम्ही समजून घ्या, या माणसाने जे काय पुस्तक लिहिलेलं आहे, द ट्राइब्स ऑफ महाराष्ट्र आणि इथेनोग्राफिकल नोट्स म्हणून 2 पुस्तक या माणसाने लिहिलेलं आहे. परंतु त्या दोन्ही पुस्तकामध्ये अतिशय चुकीचे स्टेटमेंट्स त्यांनी केलेले आहे. मानववंशशास्त्रज्ञांच्या विरोधामध्ये जाऊन या माणसाने चुकीचे मुद्दे त्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे. 1976च्या आणि 1950चा जो काही कायदा आहे, त्या कायद्याच्या विरोधामध्ये जाऊन या माणसाने काही मुद्दे लिहिलेले आहे, जेणेकरून विस्तारित क्षेत्रातील लोकांना कधीही भविष्यामध्ये अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळू नये, यासाठी या माणसाने असे काही चुकीचे आर्ग्युमेंट केलेलं आहे. आणि याचाच परिणाम म्हणून 24/4/85चा JR निघालेला आहे. या पुस्तकाच्याच आधारे कुमारी माधुरी पाटलाचं प्रकरण लागलेलं आहे, निकाल लागलेला आहे. आणि त्यातूनच ह्या विस्तार क्षेत्रातील सगळी प्रकरणं अवैध होत आहेत. म्हणून मित्रांनो, पहिलं काम असं आपल्याला करावं लागणार आहे, ते म्हणजे डॉक्टर गोविंद गारेंचं पुस्तक रद्द करा, जप्त करा आणि त्वरित त्याच्यावरती बंदी आणा. आणि आपण तिथं दाखवून देऊ कोर्टाला की या माणसाने किती चुकीचे मुद्दे लिहिलेले आहे, शासनाला आणि माननीय सुप्रीम कोर्टाला कशा पद्धतीने ह्या माणसाने चुकीचं माहिती दिलेलं आहे किंवा दिशाभूल केलेलं आहे, हे आपण फार व्यवस्थितपणे त्यावेळी आपण समजून देऊ. किंवा डॉक्टर गोविंद गारेंचं प्रकरण जेव्हा येईल त्यावेळी आपण बघू की या माणसाने काय काय चुकीचं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं दुसरं केस असणार आहे
ते म्हणजे 24/4/85चा जो परिपत्रक आहे महाराष्ट्र शासनाचा, तो परिपत्रक पूर्णपणे चुकीचा आहे, बनवाबनवीचा आहे, खोटं आहे, दिशाभूल करणार आहे आणि 1976चं क्षेत्रबंधन या कायद्याचं उल्लंघन करणारा, अपमान करणारा आहे आणि म्हणून त्वरित हे रद्द करावा असे आपण दुसऱ्या एका केसमध्ये हा मुद्दा घेणार आहोत. मित्रांनो, गोविंद गारेंच्या दोन्ही संदर्भ ग्रंथाच्या आधारे 24/4/85चा GR महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे आणि तुम्हाला माहीत आहे की ह्या 24/4/85 GR मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आदिवासी जमाती जे आहेत हे फक्त महाराष्ट्रातील 5 जिल्हे आणि 38 तालुक्यामध्येच राहतात. नंतर ह्या जिल्हे वाढवून 12 ते 13 जिल्हे त्यांनी केलेले आहे. परंतु या गोविंद गारेच्या पुस्तकामध्ये मात्र त्यांनी काय केलेलं आहे, नाशिक, पुणे, अहमदनगर, ठाणे आणि कुलाबा ह्या 5 जिल्ह्यातील 38च तालुक्यामध्ये, पूर्ण पुण्यामध्ये पण नाही, पूर्ण नाशिकमध्ये पण नाही, या 5 जिल्ह्यातील फक्त 38 तालुक्यामध्ये आदिवासी समाज राहतो किंवा अनुसूचित जमाती राहतात अशा पद्धतीने ह्या 24/4/85 GR मध्ये म्हटलेलं आहे. आणि हे कोणाच्या आधारे म्हटलेलं आहे तर ते गोविंद गारेचं संदर्भ ग्रंथाच्या आधारे म्हटलेलं आहे आणि गोविंद गारेचे पुस्तक हे शासकीय प्रकाशन म्हणून स्वीकारलं गेलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, गोविंद गारेचं पुस्तकच मुळात बनवेगिरीचं आहे, खोटारडेपणाचं आहे. म्हणून 24/4/85 सुद्धा पूर्णपणे चुकीचं परिपत्रक आहे आणि हे सहजपणे परिपत्रक रद्द होणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण बघणार आहोत की तिसऱ्या केसमध्ये एकदा गोविंद गारेंचं पुस्तक रद्द झाल्यानंतर आणि 24/4/85चं परिपत्रक रद्द झाल्यानंतर हे दोन्ही 100% रद्द होणार. रद्द झाल्यानंतर आपण तिसरं केस टाकणार आहोत की विस्तारित क्षेत्रातील जे काय अनुसूचित जमातीचे लोक आहेत या लोकांचे जे काय प्रकरणं पडताळणी केले होते, तर पडताळणी करत असताना पडताळणी समिती 24/4/85चा GR वापरलेला आहे आणि डॉक्टर गोविंद गारेंचं पुस्तक एक शासकीय संदर्भ ग्रंथ म्हणून वापरलेला आहे आणि ह्या दोन्ही संदर्भ ग्रंथ पण चुकीचं ठरलेलं आहे, रद्द झालेलं आहे, जप्त झालेलं आहे आणि 24/4/85 GR सुद्धा खोटं ठरून रद्द झालेलं आहे. आणि म्हणून 24/4/1985 पासून विस्तारित क्षेत्रातील ज्या ज्या लोकांचे प्रकरण अवैध केलं गेलेलं आहे तर त्या सगळे प्रकरण रिओपन करा आणि त्या सगळ्यांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्या आणि त्या सगळ्यांचं जितकं काही नुकसान झालेलं आहे, त्यांची नोकरी त्यांना गमवावं लागलेलं आहे, त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, मानसिक छळ झालेला आहे, हॅरॅसमेंट झालेलं आहे, हे जितकं काही नुकसान झालेलं तो सगळं नुकसान भरपाई शासनाने भरून द्यावा अशा पद्धतीचे आपण केस टाकणार आहोत. तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा तुम्हाला अशक्य वाटेल, पण मित्रांनो हे सहज शक्य आहे. 1985 पासून ज्यांचे प्रकरण अवैध झालेले आहेत त्या प्रत्येकांची प्रकरणं पुन्हा वैध ठरतात. इतकंच नव्हे तर पूर्वीपासून त्यांना त्यांचे सगळे नुकसान भरपाई 100% मिळू शकतो. कारण ज्या संदर्भ ग्रंथाच्या आधारे तुम्ही महादेव कोळी आहे का कोळी आहे ह्याचं तुम्ही ॲनालिसिस केलेलं आहे, तोच संदर्भ ग्रंथ मुळात चुकीचा आहे. त्याच्यामध्ये सांगितलेले क्रायटेरियाच मुळात चुकीचे आहेत आणि ज्या परिपत्रकाच्या आधारे तुम्ही कोळी आहे की महादेव कोळी, OBC मधलं कोळी आहे की ST मधलं कोळी याचं तुम्ही ॲनालिसिस केलेलं आहे, तर ती परिपत्रक मुळात चुकीचं आहे. फक्त चुकीचं आहे असं नाही, 1976च्या क्षेत्रबंधन कायद्याच्या विरोधात आहे. म्हणजेच याचा अर्थ राष्ट्रपतीच्या विरोधातील ती कायदा आहे, संसदेच्या विरोधातील ती कायदा आहे. फक्त ती परिपत्रक रद्द होत नसून परिपत्रक काढलेला जो अधिकारी आहे तो जेलमध्ये जाणार आहे जर आज जिवंत असेल तर. इथपर्यंत त्या माणसाने चुका केलेल्या आहे.
तर ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा रद्द होतील, गोविंद गारेंचं पुस्तक 24/4/85 परिपत्रक, त्यावेळी निश्चितपणे ज्याच्या आधारे तुम्ही एखाद्याला महादेव कोळी नाही असं तुम्ही म्हणलेलं आहे, तर ते म्हणणं सुद्धा तुमचं पूर्णपणे चुकीचं आहे. तुमचं निर्णयसुद्धा पूर्णपणे चुकीचा आहे. कारण चुकीचे पुस्तक आणि चुकीच्या कायद्यावरनं तुम्ही चुकीचाच निर्णय देऊ शकता. म्हणून मित्रांनो, आपण कोर्टामध्ये जेव्हा व्यवस्थितपणे पटवून सांगू, तेव्हा आत्तापर्यंतच्या सगळ्यांचे जितक्या म्हणजे अलीकडचं जो अधिसंख्य पदाचं सुद्धा जितक्या लोकांना अधिसंख्य पद दिलेलं आहे, ती सगळी जी अवैध केलेले आहेत, हे फक्त गोविंद गारेचे पुस्तक आणि 24/4/85 परिपत्रक याच्यामुळे अवैध केले गेलेलं आहे. म्हणून मित्रांनो, की अधिसंख्य पदसुद्धा सगळं निघून जाणार आहे, SBC पण निघून जाणार आहे. इतकंच नव्हे तर 1985 पासून जी लोक रिटायर्ड झालेले आहे, त्यांचेसुद्धा सगळं नुकसान भरपाई आपण शासनाकडनं घेऊ शकतो. हे फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. हे फार सोप्या पद्धतीने हे करता येतं. म्हणून तिसरं आपण केस टाकलं पाहिजे. त्यानंतर चौथं केस आपण टाकणार आहोत, ते म्हणजे पडताळणी समित्या ज्या आहेत त्या अपूर्ण आहेत. जसं माधुरी पाटलामध्ये गाईडलाईन्स दिलेल्या आहे त्या पद्धतीने परिपूर्ण नसून त्याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत. म्हणून या पडताळणी समित्या परफेक्ट व्हायला पाहिजे. परफेक्ट झालं तरच त्यांचा निर्णय परफेक्ट असणार आहे. म्हणून त्या पडताळींच्यामध्ये फेरफार करण्यासाठी आपण मागणी केलं पाहिजे, किंवा आपण निवृत्त न्यायाधीश या पडताळणी समित्यांचा अध्यक्ष म्हणून निवडण्यासाठी आपण मागणी केलं पाहिजे. हे जर आपण करू शकलो तर आपल्याला व्यवस्थितपणे न्याय मिळू शकतो. आणि हे आपण करू शकतो. पडताळणी समिती किती चुकीच्या पद्धतीने हे निर्णय देतं. कोळी नोंदीवरती TSP मधल्या लोकांना महादेव कोळी सर्टिफिकेट देतं, कोळी नोंदीवरती OTSP मधल्या लोकांना इनव्हॅलिड करतं. आणि ह्या पडताळणी समित्यांना हायकोर्टाने अनेक वेळा दंड केलेला आहे. अशा पद्धतीने बरेचसे काही डॉक्युमेंट्स आहेत. त्या डॉक्युमेंट जर आपण जोडलो तर माननीय कोर्टाच्या लक्षात येईल की पडताळणी समिती जाणीवपूर्वक अवैध करतं. इक्वॅलिटी बिफोर लॉ ही लोक फॉलो करत नाही. म्हणून या ठिकाणी एक योग्य व्यक्ती निवडणं गरजेचं आहे. म्हणून निवृत्त न्यायाधीश या कमिटीवरती सहजपणे निवडलं जाईल, त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण पडताळणी समित्यांच्यावरती संशयास्पद रीतीने एकतर्फी निर्णय ही लोक घेत असल्यामुळं आपण कोर्टामध्ये नार्को टेस्टची मागणी करू शकतो. नार्को टेस्ट म्हणजे एक सोडियम पेंटेथॉल नावाचा एक ड्रग असतो. जेव्हा ह्या अशा पद्धतीने संशयित आरोपींच्यावरती तो ड्रग इंजेक्ट केला जातो किंवा इंजेक्शन दिलं जातो, इंजेक्शन दिल्यानंतर ती लोक हिप्नोटिझमच्या अवस्थेत जातात. आणि एकदा ते हिप्नोटिझमच्या अवस्थेत गेले तर त्यांच्या अंतर्मनाने ते काम करायला लागतात. त्यांचं बाह्यमन पूर्णपणे झोपून जातो आणि अंतर्मनला कधी खोटं बोलता येत नाही, कधी वस्तुस्थिती लपवता येत नाही. आणि म्हणून तुम्ही या लोकांना नार्को करून जर विचारला की तुम्ही विस्तारित क्षेत्रातील लोकांची प्रमाणपत्र अवैध का ठरवता, 1976चा क्षेत्रबंधन कायदा आहे. सगळीकडेच महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकर कोळी, ढोर कोळी आहेत म्हणून त्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि 1950 पूर्वी सगळीकडेच कोळी नोंदी आहेत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळी नोंदी आहेत. आणि TSP मधल्या लोकांच्यापेक्षा OTSP मधल्या लोकांच्याकडे भरपूर पुरावे आहेत. आणि असं असताना सुद्धा तुम्ही भेदभाव का करता? TSPच्या लोकांना तुम्ही सहजपणे व्हॅलिडिटी देता आणि OTSP मधल्या लोकांना तुम्ही व्हॅलिडिटी नाकारता का? तुमच्यावरती कुणाचा दबाव आहे? तुम्ही अशा पद्धतीने एकतर्फी निर्णय का घेता? असं जर आपण कोर्टामध्ये नार्को ॲनालिसिस केलो आणि त्याची व्हिडिओ शूटिंग जर काढलो तर मित्रांनो, सगळ्या समाजाला, संपूर्ण महाराष्ट्राला वस्तुस्थिती समजेल की ही लोक अशा पद्धतीने एकतर्फी निर्णय का देतात, त्यांच्यावरती कोणाचा दबाव आहे. हे कोर्टाचे निकाल मानत नाही, ह्या कुठल्याही कमिट्यांचा अहवाल मानत नाही,
किंवा इतर कुठली डॉक्युमेंट ते बघत नाही, जिल्हा गॅजेटियर मानत नाही, सेन्सस रिपोर्ट बघत नाही. फक्त काही लोकांच्या, काही संघटनेच्या दबावाखाली ही लोक काम करतात. ही जेव्हा वस्तुस्थिती कोर्टाच्या समोर येईल तेव्हा मित्रांनो यांना खूप मोठी शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण नार्को टेस्टसाठी याचिका दाखल करणं गरजेचं आहे, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो आपण 6व्या केसमध्ये अशा पद्धतीने आर्ग्युमेंट करणार आहोत की ज्या पद्धतीने TSP मध्ये कोळी नोंदी असताना सुद्धा कोळी नोंदीवरनं त्यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिले जातात, त्याच पद्धतीने OTSP मधली लोकांचे सुद्धा कोळीच नोंदी आहेत तर त्यांना सुद्धा कोळी नोंदीवरनं अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे. आर्टिकल 14 प्रमाणे, इक्वॅलिटी बिफोर लॉ प्रमाणे इक्वल डॉक्युमेंटवरती इक्वल जजमेंट तुम्हाला द्यावंच लागणार आहे. कुठंही कायद्यामध्ये भेदभाव नाही, सगळ्यांना कायदा समान आहे, डॉक्युमेंट समान आहेत. मग निर्णयामध्येच फरक का? एकाला एक निर्णय आणि दुसऱ्याला दुसरा निर्णय, असं कोणत्या बेसिसवरती तुम्ही करता? म्हणून जेव्हा आपण हे सगळ्या गोष्टी दाखवून देऊ कोर्टाला, TSP मधले कोळी नोंदी आणि त्यांचे महादेव कोळीचे कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि OTSP मधली कोळी नोंदी आणि त्यांना केलेले अवैध सर्टिफिकेट आणि पुन्हा हायकोर्टामध्ये व्हॅलिडिटी मिळालेले, असं जेव्हा आपण एक 50-50 सॅम्पल केसेस एकत्र करून मान्य कोर्टाच्या समोर जेव्हा आपण मांडू त्यावेळी कोर्टाचे लक्षात येईल की पडताळणी समिती भेदभाव करत आहे, विस्तारित क्षेत्रातील लोकांच्यावरती अन्याय करत आहे. आणि तिथून पुढे मित्रांनो एक खूप मोठं आदेश निघू शकतं, निघेल, 100% निघेल. एकतर तुम्ही TSP मधली लोकांना जर ST देत असाल तर OTSP मधली लोकांना सुद्धा ST द्या. नसेल कोळी ही OBC मध्ये येतोय किंवा SBC मध्ये येतोय तर जर OTSP मधल्या लोकांना जर तुम्ही SBC मधले कोळी म्हणत असाल तर TSP मधले लोकांची सुद्धा कोळीच नोंदी आहेत आणि त्यांना सुद्धा तुम्हाला SBC मधलेच कोळी संबोधलं जायला पाहिजे. त्यांना ST चे प्रमाणपत्र तुम्हाला देता येणार नाही. अशा पद्धतीचं एक चांगलं जजमेंट निघू शकतं. आणि म्हणून आपल्याला हे TSP मधले जजमेंट आणि OTSP मधले सगळे डॉक्युमेंट्स हे सगळं कोर्टाच्या समोर मांडावं लागणार आहे. आणि एक चांगलं वकील पकडून त्यांना व्यवस्थितपणे ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगून आपण ही केस जिंकू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो आपण काही जिल्ह्यांच्या माध्यमातून असे आपण न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकतो. ते म्हणजे OTSP मधली लोकांची 1950 पूर्वीची नोंदी फक्त कोळी जरी असले तरी जिल्हा गॅजेटियर्स, त्या जिल्ह्याचे गॅजेटियर्स, त्या जिल्ह्याचे सेन्सस रिपोर्ट्स, मानवशास्त्रज्ञांची लिखाण, संदर्भ ग्रंथ, शासन नियुक्त वेगवेगळ्या समित्यांचा अहवाल आणि इतर अनेक पुरावे, माधुरी पाटलांचा पुरावा, ह्या सगळे पुराव्यांच्या आधारे भले या लोकांची नोंदी कोळी असले तरी सुद्धा ही लोक अनुसूचित जमातीचेच आहे असा आपण एक आदेश कोर्टाकडून काढून घेऊ शकतो. एक जनहित याचिका टाकून एक आदेश आपण काढून घेऊ शकतो, ज्यामुळं त्या जिल्ह्यात राहणारे सगळे जे काही कोळी समाज असतील ते कोणी असू दे तर त्या प्रत्येकांना सहजपणे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळतील, निश्चितपणे मिळतील. फक्त कोर्टामध्ये व्यवस्थितपणे आपल्याला मांडणी करावी लागणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण केस नंबर 8 असं टाकायला पाहिजे की माधुरी पाटलामध्ये असं सांगितलेलं आहे की OBC मध्ये राहणारी जी कोळी आहेत ही कोळी कोस्टल एरियामध्ये राहतात. म्हणजे सगळी कोस्टल एरियामधली कोळी OBC मध्ये नाही आहे, हे तुम्ही वारंवार लक्षात ठेवा, मी बरेच वेळा म्हटलेलं आहे. तर कोस्टल एरियामध्ये राहणारी एक 5 ते 10% लोकांना, म्हणजे ज्याच्यामध्ये सोनकोळी आहे, वैती कोळी आहे, ख्रिश्चन कोळी आहे किंवा आगरी कोळी आहे, अशा लोकांना त्यांनी काय केलेलं आहे,
OBCमध्ये टाकलेलं आहे 1967मध्ये. ॲक्च्युली कोळी म्हटल्यानंतर प्रत्येकानं STमध्ये टाकणेच गरजेचं होतं, परंतु अतिशय दुर्दैवाने आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने या कोस्टल एरियातले काही जातींना, ॲक्च्युली ते जमाती म्हणायला पाहिजे होतं, पण त्यांना OBCमध्ये टाकल्यामुळं आपण जाती म्हणतो. तर या जातींना या लोकांनी OBCमध्ये टाकून अन्याय केलेलीच आहे. तरीसुद्धा इतर लोकांच्यासाठी आपण या ठिकाणी असं केस टाकू शकतो की माधुरी पाटील प्रकरणामध्ये असं म्हणलेलं आहे की OBCमधली कोळी हे मासेमारीचे व्यवसाय करतात समुद्रामध्ये आणि ते कोस्टल एरियामध्ये राहतात असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. म्हणून विस्तारित क्षेत्रातील इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये समुद्र नाही, कोस्टल एरिया नाही किंवा या भागामध्ये राहणारे कोळी हे समुद्रामध्ये मासेमारी करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून या लोकांची नोंदी फक्त कोळी असले तरीसुद्धा ही लोक अनुसूचित जमातीचे आहेत. आणि म्हणून माधुरी पाटीलप्रमाणे कोस्टल एरिया सोडून, कोस्टल एरियातल्या फक्त काही लोकांना सोडून, सगळे नाही, कोस्टल एरियातल्या काही जातींना सोडून, या जातीनं सुद्धा पुन्हा कधी आपण कसं आपण STमध्ये आणता येईल हे आपण नंतर बघू. पण आता तात्पुरता जे 90% लोक आहेत, जे 90% लोक आज जे OBCच्या नावाखाली, SBCच्या नावाखाली अडकलेले आहेत किंवा ज्यांच्यावर अन्याय होतो, त्या लोकांना जर बाहेर काढायचं असेल तर माधुरी पाटील प्रकरणाचा आपल्याला आधार घ्यावाच लागणार आहे. आणि यामध्ये आपल्याला सांगावं लागणार आहे की माधुरी पाटलांनी कोस्टल एरियातली लोकांना OBCमध्ये म्हटलेलं आहे, तर या इतर भागामध्ये कुठेही कोस्टल एरिया नाही, कुठेही समुद्र नाही, ही लोक कधीही मासेमारी केलेली नाही. आणि म्हणून यांची नोंदी कोळी असले तरी यांना व्हॅलिडिटी दिलं पाहिजे असं आपण एखादा याचिका दाखल करू शकतो. आणि तो निश्चितपणे निकाल लागणार आहे. आणि असं जर निकाल लागला तर तुमच्या कोळी नोंदीवरती सुद्धा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सहजपणे मिळू शकतात आणि मिळणारच. त्यानंतर आपण अजून एक केस असा टाकू शकतो की माननीय माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड साहेबांचं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये कोळी नोंदीवरती महादेव कोळी म्हणून व्हॅलिडिटी दिलं गेलेलं आहे, मान्य सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे. म्हणून यांचे सगळे वडिलांची नोंदी कोळी आहे, काकांची नोंदी कोळी आहे, भावांची नोंदी कोळी आहे, चुलत्यांची नोंदी कोळी आहे, सगळ्यांची नोंदी कोळी असताना सुद्धा माननीय मंत्री महोदयांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि ते सुद्धा सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे. आणि म्हणून आपण त्या कोर्टाच्या आधारे आपण एक याचिका दाखल करू शकतो की मान्य सुप्रीम कोर्टाने कोळी नोंदी असताना सुद्धा महादेव कोळीची व्हॅलिडिटी दिलेलं आहे. आणि म्हणून विस्तारित क्षेत्रातील सुद्धा प्रत्येक व्यक्तींना कोळी नोंदीवरती महादेव कोळी सर्टिफिकेट मिळालं पाहिजे असं आपण याचिका दाखल करू शकतो आणि निश्चितपणे मिळणार. कारण माधुरी पाटलाचं प्रकरण सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे आणि मधुकर पिचडचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं आपल्याला हे मान्य करावंच लागणार आहे. म्हणून निश्चितपणे आपल्या म्हणण्याप्रमाणे निकाल लागू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो आपण अजून एक केस टाकू शकतो की मध्यंतरी पार्लिमेंटरी कमिटी ऑन द वेलफेअर ऑफ SC अँड ST न्यू दिल्ली यांच्या माध्यमातून 24 डिसेंबर 2020 साली म्हणजेच मागच्या 2 महिन्यापूर्वी एक पत्र निघालं होता की त्या पत्रामध्ये असं म्हटलं होतं की 1950 पूर्वीचे प्रमाणपत्र तपासण्याची गरज नाही, ते आपोआपच कायद्याने वैध होतात. आणि म्हणून ही पार्लिमेंटरी कमिटी आहे, हायर बॉडी आहे, जी SC आणि STच्या फेवरमध्ये कल्याणासाठी काम करतात. तर ही केंद्र शासनाची जी काही बॉडी आहे तर त्यांनी ते सांगितलेलं आहे की बाबा 1995 पूर्वीची जी काही सर्टिफिकेट आहे ते कायद्याने आपोआपच वैध होतात, त्यामुळं त्यांची पडताळणी करण्याची गरज नाही. हे आपण कोर्टामध्ये दाखल करू शकतो. आणि 1995 पूर्वीचे जितके काही लोकांचे प्रमाणपत्र असतील, नोकरीला लागलेली तारीख म्हणत नाही मी, तुमचे प्रमाणपत्र
1995 किंवा 95 पूर्वीची जर असतील तर 100% तुम्हाला व्हॅलिडिटीला पाठवायची गरज नाही. आणि तुमचे जर इनव्हॅलिड झाले असतील तर ते आपोआपच व्हॅलिड होणार आहे. आणि तुमचं आपोआपच 1995 पूर्वी असल्यामुळे व्हॅलिड होत असेल तर तुमच्या कुटुंबातील सगळ्यांचा आपोआपच व्हॅलिड होणार आहे. म्हणून या जो काय पार्लमेंटरी कमिटी ऑन दी वेलफेअर ऑफ SC अँड ST या लोकांनी जी काय परिपत्रक काढलेलं आहे तो परिपत्रक फक्त कोर्टामध्ये आपल्याला दाखल करायचं आहे आणि त्या परिपत्रकाच्या आधारे एखादा जजमेंट आपल्याला मिळवायचं आहे. याच्यातनं 1995 पूर्वीची सगळी कुटुंब वाचणार आहेत. त्यानंतर मित्रांनो आपण 11 नंबरची केस असं टाकू शकतो की कोळी ही जेनरिक टर्म आहे. तर जेनरिक टर्म असल्यामुळं कोळीला तुम्ही OBC मध्ये सुद्धा टाकू शकत नाही आणि ST मध्ये सुद्धा टाकू शकत नाही. जेनरिक टर्म याचा अर्थ असा की कोळी ह्या शब्दाने किंवा ST मधलं कोळी आहे का OBC मधलं कोळी आहे हे स्पष्ट होत नाही. म्हणून तुम्ही कोळी ह्या एका शब्दाला OBC मध्ये पण टाकता येत नाही, SBC मध्ये पण टाकता येत नाही किंवा ST मध्ये पण टाकता येत नाही. म्हणून 1967 मध्ये 13/10/1967 मध्ये जे OBCचं परिपत्रक काढण्यात आलं त्या OBCच्या परिपत्रकमध्ये कोस्टल एरियातील कोळ्यांच्या बरोबर कोळी या फक्त कोळी या शब्दाला जेनरिक टर्मला OBC मध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. आणि हे अतिशय चुकीचं आहे, इल्लीगल आहे. कोळी मुळात ट्राईब आहे, ती ST मध्येच यायला पाहिजे, दुसरं कुठेही ते बसू शकत नाही. परंतु ह्या लोकांनी ह्या जेनरिक टर्म असताना सुद्धा ही लोक OBC मध्ये टाकलेलं आहे, नंतर ती SBC मध्ये टाकलेलं आहे. आणि म्हणून जर आपण कोर्टाला व्यवस्थितपणे पटवून दिलो की कोळी जेनरिक टर्म आहे आणि ह्याला कुठेही तुम्हाला टाकता येत नाही, म्हणून OBC मधनं SBC मधनं कोळीला बाहेर काढा असं आपण जर म्हणलो, याचिका दाखल केलो तर कोळी हे शब्द त्याच्यातनं सहजपणे बाहेर पडेल. आणि एकदा कोळी शब्द बाहेर पडल्यानंतर मग आपले 50% प्रॉब्लेम सुटतात. 100% सुटत नाही, 50% प्रॉब्लेम आपले सुटतात. म्हणून ही याचिका दाखल करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण अजून एक याचिका दाखल करू शकतो किंवा त्याला जोडूनच आपण याचिका दाखल करू शकतो. कोळी एक ॲबओरिजिनल ट्राईब आहे आणि मेन ट्राईब आहे. कोळी एक मुख्य जमात आहे आणि याच्यामध्ये जवळपास 50 ते 60 उपजाती आहेत, उपजमाती आहेत. म्हणून मानववंशशास्त्रज्ञांनी कोळीला ॲबओरिजिनल ट्राईब म्हणलेलं आहे, म्हणजे आदिवासी जमात म्हणलेलं आहे. मग आदिवासी जमात हे प्रत्येक ठिकाणी शब्द आहे. तुम्ही मॅकेंटस घ्या, एन्थोविन घ्या किंवा कुठलेही मानववंशशास्त्रज्ञ घ्या किंवा कुठली गॅजेटर तुम्ही उघडून बघा, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, कोळी इज अ ॲबओरिजिनल ट्राईब. अगदी 18व्या शतकापासून हे लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळं कोळी हे आदिम जमात आहे असं प्रत्येकाने म्हटलेलं आहे. आणि ह्या सगळे डॉक्युमेंट आपण जर एकत्र केलो आणि कोर्टामध्ये सबमिट केलं आणि सांगितलं कोळी ही ॲबओरिजिनल ट्राईब आहे, तर याला OBC मध्ये तुम्हाला टाकता येणार नाही. ॲबओरिजिनल ट्राईब असल्यामुळं त्याला फक्त ST मध्येच टाकलं पाहिजे असं जर आपण आर्ग्युमेंट केलं तर मित्रांनो कोळी आपोआपच ST मध्ये येणार आहे. आणि कोळी ST मध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक कोळी आपोआपच ST मध्ये येणार आहे, कारण प्रत्येकांची नोंदी कोळीच आहेत. त्यामुळे 1950 पूर्वीची नोंदी कोळीच असल्यामुळं प्रत्येक माणूस आपोआपच ST मध्ये जातो. SBC मध्ये OBC मध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. आणि म्हणून ॲबओरिजिनल ट्राईब याला भर देऊन मानववंशशास्त्रज्ञ, जिल्हा गॅजेटेर, सेन्सस रिपोर्ट ह्या सगळ्यांचा आधार घेऊन एक निकाल जर आपण लढलो, एक याचिका आपण जर लढलो तर मित्रांनो निश्चितपणे कोळी ह्या शब्दाला ह्या ट्राईबमध्ये दाखल केलं जाईल. त्याच्यानंतर आपण बघतो की OBC मध्ये पाणकोळी, पाणभरे कोळी, चुंबळे कोळी, कुनम कोळी या शब्दांना टाकलेलं आहे.
OBCमध्ये किंवा SBCमध्ये ह्या शब्दाने टाकलेल्या. मित्रांनो, जो टाकणारा होता तो पूर्णपणे अज्ञानी होता, मूर्ख होता, अनपढ होता. कारण हे पाणकोळी, पाणभरे कोळी, चुंबळे कोळी, कुनम कोळी हे मल्हार कोळ्यांचीच हे समानार्थी शब्द आहेत, सिनोनिमस आहेत. म्हणजे मल्हार कोळीचंच नाव काही भागामध्ये पाणकोळी म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ पंढरपूरमध्ये पाणकोळी म्हटलं जातं, सांगलीमध्ये पाणकोळी म्हटलं जातं. काही ठिकाणी पाणभरे कोळी म्हणतात, काही ठिकाणी चुंबळे कोळी म्हणतात, काही ठिकाणी कुनम कोळी म्हणतात. आणि प्रत्येक मानववंशशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे मल्हार कोळी म्हणजेच ह्या पाणभरे, पाणकोळी वगैरे वगैरे. म्हणून इतकं आश्चर्य वाटतं, मल्हार कोळीला तुम्ही STमध्ये टाकलेलं आहे आणि पाणभरे कोळी, पाणकोळी, चुंबळे कोळी, कुनम कोळी ह्यांना तुम्ही OBCमध्ये टाकलेलं आहे. किती विचित्र प्रकार, किती मूर्खांचा बाजार आहे हे सगळं. अरे मित्रा, त्यांनाच एकच व्यक्ती आहे ते. पाणभरे कोळी म्हणजेच पाणकोळी, पाणकोळी म्हणजेच कुनम कोळी, कुनम कोळी म्हणजेच चुंबळे कोळी, चुंबळे कोळी म्हणजेच मल्हार कोळी. हे सगळे एकाचीच नावं आहेत ते. आणि तुम्ही निम्म्या नावाला OBCमध्ये टाकला, निम्म्या नावाला STमध्ये टाकला. ते काय मजेशीर हे सगळं तुम्ही परिपत्रक काढता. एक फार मोठे विनोद तुम्ही लोक हे करता. अशा पद्धतीने आपल्याला कोर्टामध्ये केस दाखल करावं लागणार आहे. केस दाखल करता क्षणी मित्रांनो हे सगळे पाणकोळी, पाणभरे कोळी, चुंबळे कोळी, कुनम कोळी इझिली OBCमधून निघून जातील आणि एकच GR निघेल की मल्हार कोळीनंच ह्या सगळे नावं आहेत. त्यामुळे ज्यांची ज्यांची पाणकोळी असेल, पाणभरे असेल, चुंबळे असेल, कुनम असेल, ह्या सगळ्यांना मल्हार कोळ्यांना जी सवलती दिल्या जातात त्याच सवलती दिल्या पाहिजे. असं मस्तपैकी GR निघेल, निकाल निघेल आणि त्या निकालाच्या आधारे हे सगळ्यांना खूप चांगलं फायदेशीर आहे. कारण पंढरपूरमध्ये जी नोंदी झालेली आहे ती पाणकोळी म्हणून नोंदी झालेल्या आहेत. सांगलीमध्ये तर फक्त पाणकोळी राहतात असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे सांगलीतली सगळीचे सगळी लोक मल्हार कोळी आहेत. त्यामुळं त्यांनी सांगलीकरांनी पुढाकार जर घेतला तर सांगली पूर्ण जिल्हा हा मल्हार कोळ्यांचा होऊन जातो, म्हणजेच अनुसूचित जमातीमध्ये जातो. म्हणून या लोकांनी एखादा जनहित याचिका टाकावा. त्याच्यानंतर मित्रांनो की आपण बघतो की 2001चा कायदा आणि 2003चं जे परिपत्रक आणि त्याचबरोबर ना सूर्यवंशी कोळी असेल, खानदेश कोळी असेल किंवा इतर जी कोळी असे काही शब्द टाकलेले त्यामध्ये ते सुद्धा पूर्णपणे चुकीचे आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा आपण काम करणार आहोत. म्हणजे कोळी ह्या शब्दाला OBCमधून काढून टाकायचं आहे. त्याच्यानंतर कोस्टल एरियातल्या लोकांना सुद्धा आपण नंतर कसं काढायचं ते आपण बघणार आहोत. त्यानंतर हे पाणभरे, पाणकोळी वगैरे वगैरे ह्यांना आपण काढून टाकणार आहोत. म्हणजे कोळीमधलं एकही वंश, एकही उपजात, उपगट OBCमध्ये ठेवायचं नाही. आपोआपच ती STमध्ये येतात आणि 100% येतात. म्हणून मित्रांनो आपल्याला याच्यावरती याचिका दाखल करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो की 2001चा कायदा आणि 2003चे जे परिपत्र नियम आहेत त्याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत. हा कायदा आपल्या विरोधामध्ये आहे आणि पडताळणी समित्यांच्या सपोर्टमध्ये आहे. म्हणून याच्यामध्ये भरपूर सुधारणा होणं गरजेचं आहे. यामध्ये काय सुधारणा झालं पाहिजे, मी एक आर्टिकल पाठवलं होतं, कमीत कमी त्याला 7-8 महिने होऊन गेले, पण आपल्या कुठल्याही समाज बांधवांनी त्याच्यावरती कुठली ॲक्शन घेतलेली नाही. शेवटी जैशी करणी वैशी भरणी, आपण जसं करू तसं आपल्याला मिळत असतं. आपल्या नशिबामध्ये जेवढं आहे तेवढंच आपल्याला मिळत असतं, आपल्या लायकीप्रमाणेच आपल्याला मिळत असतो. म्हणून आपण जर काही ॲक्टिव्हिटी राबवलं नाही तर आपल्याला पण तेच मिळणार जे आपल्या लायकीचं आहे, जे आपल्या योग्यतेचं आहे. म्हणून मित्रांनो खरं म्हणजे हे 2001 आणि 2003चा जो कायदा आहे ह्याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत आणि त्याच्यावर सुधारणा व्हायला पाहिजे. लाखोच्या संख्येने राज्यपालांना पत्र पाठवा,
म्हणून मी पत्र पाठवलं होतं सगळे व्हॉट्सअप ग्रुपवरती. ह्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती फक्त फालतू चर्चा चालू असतात. फक्त वाढदिवसाची शुभेच्छा, मेलेले श्रद्धांजली, आणि इकडं ह्याचा सत्कार झाला आणि त्याचा सत्कार झाला. इकडं समाज मरायला लागला आहे आणि तिकडं लोक वाढदिवस साजरा करतात आणि ह्याचा सत्कार त्याचा सत्कार, ह्याला अध्यक्ष केलं त्याचा अध्यक्ष. अरे काय करणार ह्याचा अध्यक्ष आणि त्याचा अध्यक्ष? काय होणार आहे त्याच्यातनं? त्याच्यानं का तुमचे प्रश्न सुटणार आहेत का? जे मेन प्रॉब्लेम आहे त्याच्यावर फोकस करा. ह्या फालतू संघटना, फालतू ह्याचा वाढदिवस त्याचा वाढदिवस ह्याच्यामध्ये वेळ घालवू नका. नाहीतर हा आपला समाज इथ्यात जमा होईल. कधी हा समाज संपेल कळणारसुद्धा नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परीने ह्या समाजाला कसं वाचवता येईल ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बघेल तिथं फक्त वाढदिवस आणि सत्कार, आणि ह्याला अध्यक्ष केला आणि त्याला अध्यक्ष केला. काय होणार ते अध्यक्ष करून? पहिला अध्यक्ष काही न करता गेला, आता दुसरा अध्यक्ष काय करणार? आणि ह्याच्यानंतरचं तरी अध्यक्ष काय करणार? तर थोडंसं मित्रांनो, काय नेमकं करायला पाहिजे ते करा, म्हणजेच आपल्याला जे पाहिजे ते मिळेल. नाहीतर चुकीचं तुम्ही करत गेला आणि टाईमपास करत राहिला तर आपल्या समाजाचं भलं होणार नाही, हे निश्चित तुम्ही समजून घ्या. तर मी तुम्हाला सांगत होतो की 2003च्या 2001च्या कायद्यामध्ये खूप त्रुटी आहेत. उदाहरण तसं की ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीने आदिवासी असल्याचं प्रमाणपत्र घेतलं आणि तो आदिवासी नाही हे सिद्ध झालं तर त्याला तो बोगस ठरवून त्याला 2,000 ते 20,000 दंड करावा किंवा 2 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा करावी, असं तरतूद आहे. त्यानंतर याच्यामध्ये असं तरतूद आहे, जर एखादा प्रांताने किंवा तहसीलदाराने एखाद्या व्यक्तीला जर चुकीचं प्रमाणपत्र दिलं असेल, बोगस प्रमाणपत्र दिलं असेल, तर त्यालासुद्धा 2,000 ते 20,000 रुपये दंड आणि 2 महिने ते 2 वर्षापर्यंत कैद असं तरतूद आहे. त्यामुळे होतं काय, ह्या विस्तारित क्षेत्रातील लोक अर्ज करण्याच्याच भानगडीत पडत नाही, कारण आपलं खोटं ठरलं तर आपल्याला शिक्षा होईल. आणि जिल्ह्यातील प्रांत किंवा तहसीलदार ही लोक प्रमाणपत्रच द्यायला तयार नाही. भले आपली डॉक्युमेंट चांगले असले तरी, भले त्यांना वैयक्तिक लेवलला पटत असलं तरी. कारण का, जर समजा उद्या ह्या माणसाचं पडताळणी समितीने अवैध ठरवलं तर मला दंड होईल, मला शिक्षा होईल, मला कारवास भोगावं लागेल. म्हणून ती लोक, प्रांत लोक घाबरतात, तहसीलदार लोक घाबरतात. पण ह्या 2001च्या कायद्यामध्ये प्रमाणपत्र घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला प्रचंड भीती दाखवलं गेलेलं आहे. आणि म्हणून विस्तार क्षेत्रामध्ये लोक प्रमाणपत्रासाठी अर्जसुद्धा दाखल करत नाही. आणि दुसरं, ह्या पडताळणी समित्यांना कुठेही शिक्षा नाही. म्हणजे जर समजा एखादा ओरिजिनल अनुसूचित जमातीचा माणूस असेल आणि त्याला पडताळणी समिती मुद्दामून जर अवैध ठरवलं किंवा प्रांताने मुद्दामून जर समजा त्याचं प्रमाणपत्र नाकारलं, तुला मी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देणार नाही, माझ्या जिल्ह्यामध्ये ST समाज नाही आणि आम्ही ST समाजाचे देत नाही, असं जर ह्या लोकांनी नाकारलं आणि नंतर ह्या व्यक्तीने जर समजा कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाने सांगितलं की याच्या डॉक्युमेंटवरनं हेच सिद्ध होतं की हा माणूस अनुसूचित जमातीचा आहे, हा माणूस महादेव कोळी आहे आणि ह्याला कास्ट सर्टिफिकेट देण्यात यावा किंवा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देण्यात यावा, मग अशा वेळी कोर्टाने जर सांगितलं हा ओरिजिनल आदिवासी आहे, अनुसूचित जमातीचा आहे, तर त्यावेळी त्यांना शिक्षेची तरतूद नाही. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला, खोट्या व्यक्तीला जर तुम्ही सर्टिफिकेट दिला तर ते प्रांताला शिक्षा आहे आणि ते घेणाऱ्याला शिक्षा आहे. पण एखाद्या ओरिजिनल आदिवासीला जर तुम्ही नाकारला, त्याचा हक्क नाकारला, त्याला कायद्यामध्ये, संविधानामध्ये दिलेले जी काय अधिकार आहे, आरक्षण आहे, ते जर तुम्ही नाकारला तर तुम्हाला शिक्षा नाही. प्रांताला पण शिक्षा नाही, पडताळणी समितीला पण शिक्षा नाही.
मग म्हणून ती लोक बिनधास्तपणे नाकारतात प्रमाणपत्र आणि बिनधास्तपणे ती लोक अवैध करतात. कारण मला काहीच होणार नाही, कायद्यामध्ये मला शिक्षाच नाही. मी किती लोकांना जर अवैध दिलो तरीसुद्धा माझं काही बिघडत नाही, माझं कुटुंब सुखात राहतं, मला नेहमीप्रमाणे पगार मिळत जातो, त्यामुळं माझं काही नुकसान होणार नाही, देऊन टाकूया अवैध. म्हणून ते सरसकट अवैध करतात, कारण त्यांना भीती कोणाची नाही. आणि दुसरं म्हणजे ह्यांना वेळेचं बंधन नाही. कायद्यामध्ये कुठेही म्हटलेलं नाही की पडताळणी समितीने 3 महिन्याच्या आतमध्ये पडताळणी करून द्यावा, 6 महिन्याच्या आतमध्ये पडताळणी करून द्यावा, किंवा प्रांताने 2 महिन्याच्या आत प्रमाणपत्र द्यावं, असं कुठंही बंधन नाही. त्यामुळं प्रांताकडे आज जर तुम्ही सबमिट केलं तर वर्ष 2 वर्ष तो बघतच नाही तिकडं. आणि पडताळणी समितीकडे आज जर तुम्ही सबमिट केला तर तुमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला हातसुद्धा लावत नाहीत. आणि तुमचं शिक्षण पूर्ण झाल्याचं कळालं तर ही लोक अवैध देऊन टाकतात. म्हणजे तुम्ही 4-5 वर्ष शिकलेलं सगळं पाण्यात गेलं. आणि तुम्ही नोकरीला लागल्या दिवशी जरी तुम्ही सबमिट केलं प्रकरणं आणि तुम्ही तिकडं फिरकलंच नाही तर ही लोक बघतच नाही. आणि ज्यावेळी तुम्ही रिटायरमेंटच्या जवळ येता त्यावेळी ही लोक अवैध करतात. मग पुन्हा तुमचे 25-30 वर्षाची नोकरी सगळं पाण्यात गेले. कारण त्यांना टाईम बॉन्ड नाही, कधी कुठंपर्यंत त्यांना व्हॅलिडिटी द्यायचा ह्याचं कुठंही कायद्यामध्ये म्हटलेलं नाही. म्हणून मी एक पत्र पाठवलं होतं मित्रांनो की त्यांच्यावरती अंकुश जोपर्यंत आपण ठेवत नाही, कायद्यामध्ये जोपर्यंत सुधारणा करत नाही, एखादा ओरिजिनल आदिवासीला तू नाकारलास तुला 2 वर्षाची कैद होणार. जर तू 3 महिन्याच्या आतमध्ये दिलं नाहीस तर तुझी 2 इन्क्रिमेंट कट होणार. असं काहीतरी आपण शिक्षा त्या कायद्यामध्ये करू शकलं नाही तर ही लोक कधी तुम्हाला प्रमाणपत्रही देणार नाही, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण देणार नाही. म्हणून आपल्याला एक केसच टाकावं लागणार आहे. 2001चा कायदा आणि 2003चा नियम ह्याच्यामध्ये हे सगळं शुद्धीकरण करा. म्हणून आपल्याला हे केस दाखल करावं लागणार आहे आणि ते करूनच घ्यावं लागणार आहे. मगच ही लोक नकार देताना घाबरतील. एखाद्याला माझ्या जिल्ह्यामध्ये महादेव कोळी नाही, मी देत नाही असं म्हणण्याचं धाडस करणार नाही, किंवा तू महादेव कोळीचं नाही आणि तुला मी व्हॅलिडिटी देणार नाही असं म्हणण्याचं धाडस ह्या पडताळणी समित्या करणार नाही. कारण तसं जर झालं तर त्यांना शिक्षा होईल. मी खूप म्हणजे 7-8 महिन्यापूर्वी हा पत्र पाठवलं होतं, त्याच्यावर कोणी रिप्लाय पण दिला नाही. काही लोक असा हात दाखवत असतात, फुलं दाखवत असतात, काय काय दाखवत असतात, ते पण कोणी दाखवलं नाही. त्यांना कळालं न कळालं का मला माहीत नाही, पण लोक पूर्णपणे निष्क्रिय आहेत एवढंच माझ्या लक्षात आलं आणि मी सोडून दिलो विषय. त्याच्यानंतर मित्रांनो 15 नंबरची केस आपल्याला दाखल करायचं आहे की ह्या 2001च्या कायद्यामध्ये जसं अधिकाऱ्याने शिक्षेची तरतूद करा किंवा अधिकाऱ्याने टाईम बॉन्ड द्या असं म्हणून आपण दाखल करतो, त्याचबरोबर आपल्याला अजून एक मागणी करायचं आहे, ती म्हणजे एका कुटुंबाला एकच वैधता प्रमाणपत्र असला पाहिजे. जसं रेशन कार्ड तुम्ही एकच कुटुंबाला देता, सगळ्यांना एक एक रेशन कार्ड देत नाही घरातल्यांना, तसं मित्रांनो एखादा म्हणजे समजा बाप जर महादेव कोळी असेल तर त्या बापाच्या घरामध्ये राहणारे सगळीच महादेव कोळी असणार आहे ना. त्याचे मुलं महादेव कोळी असतील, त्याची मुली महादेव कोळी असतील, त्याचा भाऊ महादेव कोळी असेल, त्याची सगळी चुलते महादेव कोळी असतील, सगळीच महादेव कोळी असणार आहे ना. मग प्रत्येकांच्यासाठी वेगवेगळे सर्टिफिकेट का? म्हणजे तुझा भाऊ महादेव कोळी आहे पण तू महादेव कोळी आहे की नाही मला चेक करायचं आहे. अरे काय मूर्खांचा बाजार आहे. तुझा वडील महादेव कोळी आहे पण तू महादेव कोळी असल्याचं मला चेक करायचं, तपासायचं आहे. हे सगळे कायद्यातली फार मोठे विनोद आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं अरे एकदा तुम्ही बापाचं काय तपासायचं ते तपासा, त्याचे काय बघायचं बघून घ्या, त्याची सगळी डॉक्युमेंट तपासा, चालीरीती बघा, आणखीन काय बघायचं तुम्हाला बघा. आणि एकदा जर तुम्ही त्या बापाला दिला तर त्या बापाला संबंधित सगळे रक्त नातेवाईक सगळे हे काय असतात ते महादेव कोळीच असतात. हे कागदोपत्राने प्रूव्ह करायची गरज नाही.
त्याला डोकं पण लागतं, थोडं डोकं पण वापरावं लागतो. बाप महादेव कोळी तर मुलगा पण महादेव कोळी, हे कागदोपत्र तुम्हाला दाखवत नाही, तुमचं लॉजिक तुम्हाला सांगतं, तुमचं डोकं तुम्हाला सांगतं आहे. आणि निसर्गाचा नियम आहे, बापाचा जात हे मुलाला मिळत असतं, हे निसर्गाचा नियम आहे. ते नियमाचा तुम्हाला वापर करावा लागणार आहे. म्हणून प्रत्येक घराच्या ना स्वतंत्र व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असण्याचं काय गरज आहे? किती मूर्खपण आहे. एकदाच त्या कुटुंबातील एकच व्यक्तीचं काय असेल ते तपासा, आणि एकदा एका व्यक्तीला जर तुम्ही दिला तर प्रत्येक व्यक्तीनं तुम्ही द्यायलाच पाहिजे. हा नैसर्गिक न्याय आहे. या पद्धतीने आपल्याला कोर्टामध्ये याचिका दाखल करायचं आहे आणि ते सहजपणे आपल्याला मिळून जाईल, निकाल मिळून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक दाखल करायचे ह्याच्याशी संबंधित रक्तसंबंधातील एखाद्या व्यक्तीकडे जर व्हॅलिडिटी असेल, चुलत्याकडं, वडिलाकडं, भावाकडं, तर त्याच्या कुटुंबातील कोणाचंही वैधता प्रमाणपत्र देताना तुम्हाला जास्त चौकशी करायची गरजच नाही, कुठली डॉक्युमेंट बघायची गरज नाही. फक्त वैध, अगदी समजा मी म्हणेन कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तींना न देता फक्त कुटुंबाला एकच तुम्ही दिला पाहिजे. हा खरा म्हणजे नैसर्गिक न्याय आहे. पण समजा तुम्हाला वाटलं नाही सगळ्यांचीच आम्ही बघणार, मग ठीक आहे ना, पण एखाद्याचं तुम्ही तपासून एखाद्याला व्हॅलिडिटी दिलं असेल तर बाकीच्यांना पुन्हा 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 त्याच चाली, त्याच रीती, त्याच डॉक्युमेंट, तेच प्रश्न, त्याच गोष्टी, हे वारंवार कसलं काय मूर्खपणा करताय. त्यामुळं ती फक्त व्हॅलिडिटी दिलं असेल ती व्हॅलिडिटी झेरॉक्स घ्या आणि त्या झेरॉक्स बघा आणि पुन्हा त्या कुटुंबातल्या मेंबरला देऊन टाका. एवढा सरळ सोपा हिशोब आहे ते, आणि ते तुम्ही केलं पाहिजे किंवा कोर्टाकडनं आपल्याला ती मागणी करावी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची मागणी आपण इथून पुढं जोर धरून करायचं आहे. शेवटी मांडायचं हा माझं कर्तव्य आहे. मी शिकलेला आहे, मला समजतं बऱ्यापैकी, म्हणून मी मांडतो. बाकीचे तुम्ही काय करायचं ते तुमचे तुम्ही ठरवा. कारण मी ह्याच्यापूर्वी खूप प्रयत्न केलो होतो. भरपूर असे माहितीच्या अधिकाराखाली जवळपास 150 प्रश्न दिलो होतो. 150 पैकी 50 जरी प्रश्नाचं उत्तर मला मिळून दिलं असताना आज हे अधिसंख्य पद नोकरीतनं काढा, टेम्पररी ठेवा, 11 महिन्याच ठेवा, डेली वेजेसवर ठेवा, असला प्रश्नच आला नसता आणि अवैध होण्याचं प्रकरणच कधी घडलं नसता. पण कोण आहे, प्रत्येक माणूस शॉर्टकट शोधतो, काहीतरी करून कुठून तरी मला व्हॅलिडिटी मिळतं का, कासाठी मिळतं का, बोगस तरी म्हणा, खोटं तर म्हणा, जातचोर तर म्हणा, फक्त माझी नोकरी ठेवा, अशी म्हणणारे ही लोक ह्या समाजामध्ये आहेत. आणि म्हणून हा समाज मागं पडत चाललेला आहे. अरे मित्रांनो, तुम्ही ओरिजिनल आदिवासी आहेत, मी तुम्हाला हजारो प्रूफ देतो. तुमच्या जिल्ह्यामध्ये येऊन तुमची प्रूफ तुम्हालाच मी दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही ओरिजिनल हे 100% तुम्ही निश्चिंत राहा. कशाला घाबरून लाचार असं जीवन जगता. एकदम बिंदास्त जीवन जगा, आत्मविश्वासाने जीवन जगा, धाडसपणाने विचारा त्यांना तुम्हाला का देत नाही. रडत खडत एकदम लाचार जीवन आपण जगतो, याचं एकच कारण आहे की आपल्याला नॉलेज नाही, अपूर्ण नॉलेज. पण जी लोक सांगतात त्यांचं तरी ऐकायला पाहिजे. साधं तुम्हाला माहितीच्या अधिकाराखाली एखादा डॉक्युमेंट पाठवता येत नाही. साधं तुम्हाला राज्यपालाला एक रजिस्टर्ड ED 10 ते 15 रुपयाचं एक रजिस्टर्ड ED तुम्हाला राज्यपालाला करता येत नाही. साधा एखादा ईमेल तुम्हाला पाठवता येत नाही. मग तुमचे प्रश्न सुटणार कसं? कोण देव येणार आहे का? महादेव तरी संपला विषय, महादेव येऊ शकत नाही आता, आणि वाल्मिकीसुद्धा येणार नाही. जे करायचं तुम्हाला करायचं आहे, नसेल तर घरी बसा निवांत, शांत झोपून राहा, लढू नका. काय तुमची पुढच्या पिढी का त्यांचं काय होईल ते होईल, विचार करू नका. तुम्ही आता कसा तरी बोगस अमुक तमुक म्हणून काढला, दिवस काढला, आणि इथून पुढं मरेपर्यंत बोगस हे शिखर राहणार, ते घेऊन निघून जा. तुम्हाला जर धडपड करायचं नसेल तर, आणि तुम्हाला वाटत असेल माझ्यावर अन्याय होतो, तर पेटून उठा आणि सांगितलेले मार्गे काम करा, 100% न्याय मिळतो. त्यानंतर आपण 17व्या याचिकेमध्ये असं बघणार आहोत की आदिवासी सर्वात महत्त्वाची मागणी आपली असणार आहे, तर ती म्हणजे TSP
चे लोक जर OTSP मधल्या आदिवासींना पटवून घ्यायला तयार नसतील तर एकमेव पर्याय आहे, तर ती पर्याय म्हणजे आपलेही नावाचा हिस्सा त्या अनुसूचित जमातीमध्ये आहे. मी मागं सांगितलेले एकूण 9% आदिवासी समाज आहे ह्या महाराष्ट्रामध्ये आणि 9% पैकी 4% TSP मध्ये आहेत आणि 5% OTSP मध्ये आहेत, म्हणजे आपण 5% लोकसंख्या आहोत. मग OTSP मधली लोक 5% जर असतील 9% पैकी, तर आणि ह्यांच्याशी तुम्ही जुळवून घेत नसाल, ह्या लोकांना तुम्ही मानत नसाल, तर तुम्ही लोक सरळ सरळ म्हटलं पाहिजे की आम्ही ह्यांना मानत नाही, आदिवासी आम्ही यांना अनुसूचित जमातीचे मानत नाही, त्यामुळं आम्हाला त्यांचं 5% सुद्धा नको, 5% तुम्ही परत घ्या, असं तुम्ही केंद्र शासनाला म्हणायला पाहिजे होतं. आणि तुम्ही निवडणूक आयोगाला म्हणायला पाहिजे होतं, बाबा रे आम्ही त्यांना मानत नाही आदिवासी, त्यामुळे त्यांच्या 5%च्या नावे जे 14 आमदार तुम्ही आम्हाला एक्स्ट्रा दिलेलं आहे, 2 खासदार तुम्ही जे एक्स्ट्रा दिलेलं आहे ते तुम्ही परत घ्या, आम्हाला नको ते सगळं. आम्हाला बोगस लोकांचं 14 आमदार नको, 2 खासदार नको आणि 5% अनुदान नको. भले ते अनुदान कोट्यवधी रुपयाचं असलं तरी आम्हाला ती बोगस लोकांचं काहीच नको, तुम्ही परत घ्या, असं तुम्ही केंद्राकडं आणि निवडणूक आयोगाकडे परत पाठवायला पाहिजे होता. मगच खरे आदिवासी तुम्ही ठरला असता. परंतु मित्रांनो, तुम्ही तसं केलं नाही. तुम्ही OTSP मधलं पण मारता, TSP मधलं पण मारता आणि वर त्या OTSPतल्या लोकांना म्हणता तुम्ही बोगस आमच्याकडे येऊ नका. हा एक विनोद होतो. तुम्हाला यांना बोगसच म्हणायचं असेल तर त्यांचं तुम्ही काहीच हात लावू नका, आणि त्यांचं जर तुम्हाला खायचं असेल तर ह्यांना पण त्याच्यातलं त्यांचं नावाचा कॉन्ट्रीब्युशन द्या. त्यांच्या नावाचे 14 आमदार, 2 खासदार द्या, 5% अनुदान द्या. आणि जर तुम्हाला हे जमत नसेल तर आदिवासी विभागामध्ये 2 भाग केला पाहिजे. 2 भाग करा. TSP मधलं TSP मध्ये 1 टेबल ठेवा आणि OTSP साठी 1 टेबल ठेवा. आणि TSPतली लोक सगळी त्या टेबलवरती काम करतील, OTSPतले लोक ह्या टेबलवरती काम करतील. TSPच्या टेबलसाठी 4% देऊन टाका, त्या भागाला 4% अनुदान द्या, 4% प्रमाणे 11 आमदार आणि 2 खासदार द्या. आणि OTSPच्या टेबलवरती 5% द्या, 5% प्रमाणे 5% अनुदान, 14 आमदार आणि 2 खासदार द्या. संपलं. भांडण कोणाचं नाही आहे, मिक्स करायचं संबंध नाही, सेपरेट व्हा. 2 भावांच्या मध्ये जर भांडण होत असेल, एकमेकांचं पटत नसेल, सरळ त्याच्या हिश्श्याप्रमाणे वाटणी करावं लागतो. हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणून त्या पद्धतीने तुम्ही वाटणी करा. आदिवासी विभागामध्ये 2 भाग करा, 1 TSP करा, 1 OTSP करा, 4% 5% विभागणी करून टाका. तुमचं आम्ही खाणार नाही, आमचं तुम्ही खाऊ नका. तुम्ही आम्हाला माना अगर न माना, आम्ही तुम्हाला मानू अगर न मानू, पण इथून पुढं भांडण नाही, इथून पुढे एकमेकांच्यावरती आरोप करायचा नाही. सरळ सरळ हिशोब आहे. हे आपण करू शकतो. कोर्टामध्ये याचिका दाखल करून 2 भाग करू शकतो. आणि त्याच्यावरती सुद्धा मी मध्यंतरी टाकलं होतं. सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे, त्या जजमेंटसुद्धा मी टाकलं होतं. ह्या जजमेंटच्या आधारे आपण 2 भाग करूया आणि ते करता येईल. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण इथं अजून एक केस टाकू शकतो, तर ती म्हणजे TSP मध्ये 1950 पूर्वीची नोंदी फक्त कोळी असताना सुद्धा त्यांना STचे दाखले दिले गेलेले आहेत, STचे वैधता प्रमाणपत्र दिले गेलेले आहेत. खरं म्हणजे कोळी कायद्याने OBC मध्ये येतो, कोळी कायद्याने SBC मध्ये येतो, पण त्यांची 1950 पूर्वीची नोंदी कोळी असताना सुद्धा त्यांना ST मध्ये कसं काय दिलं गेलं. दिलं गेलेल्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. तुम्ही कायद्याच्या अगेन्स्टमध्ये कोळी OBC मध्ये येत असून सुद्धा त्यांना ST मध्ये दिलेलं आहे, म्हणून कायद्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही निर्णय घेतलेला आहे, याची चौकशी व्हायला पाहिजे. त्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे.
ह्याच्यासाठी सुद्धा याचिका आपण दाखल करू शकतो, परंतु हा याचिकावरती आपण नंतर विचार करू. अंतिम शस्त्र म्हणून ह्याला वापरता येईल, पण आजच्या पुरतं आपण वापरायचं नाही. कारण शेवटी महाराष्ट्रातला कोणीही कोळी असो, ती कोस्टल एरियातली कोळी असू दे, विस्तारित क्षेत्रातील कोळी असू दे किंवा TSP मधली कोळी असू दे, ह्या सगळ्यांची पूर्वज एकच आहेत, वंशज एकच आहेत, ह्यांचं बी एकच आहे, रक्त एकच आहे, DNA एकच आहे, सगळं एकच आहे. फक्त ह्या सगळ्यांच्यामध्ये काही राजकारण्याने, काही इतर जातीने भांडण लावलेलं आहे, गैरसमज पसरवलेला आहे आणि म्हणून ही लोक आपल्या जवळ यायला तयार नाही. पण जेव्हा त्यांच्या लक्षात येईल, हळूहळू तो समाज डीपमध्ये अभ्यास करायला लागेल आणि त्यांचं लक्षात येईल की बाबा आपण सगळे एकच आहोत, आपण सगळी एकच ठिकाणावरनं वेगवेगळ्या ठिकाणी मायग्रेटेड झालेलो आहोत. 11व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत सगळं मायग्रेशन झालेलं आहे. हे जेव्हा त्या TSP मधल्या कोळी लोकांच्या लक्षात येईल, मान्य मधुकर पिचड किंवा त्यांचे सगळे फॉलोअर्सच्या लक्षात येतील. आता डॉक्टर गोविंद गारेंच्या लक्षात येण्याचा प्रश्नच नाही, कारण ते आज नाही आहे. पण हे राहिलेले लोकांच्या लक्षात जेव्हा येतील तर त्यावेळी ती लोक मान्य करतील की आपण सगळी एकच आहोत. कारण नसताना आपण एकमेकांना खेचत आहोत, एकमेकांच्यावरती आपण तुटून पडत आहोत आणि हे बरोबर नाही, हे त्यांच्या लक्षात येईल. म्हणून भले त्यांचे 1950 पूर्वीची नोंदी कोळी असले तरी आपण त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायची गरज नाही. फक्त आपण एक म्हणू शकतो, इक्वॅलिटी बिफोर लॉ प्रमाणे तुम्ही त्यांना जसं कोळी दिलेले त्याच पद्धतीने आम्हाला सुद्धा कोळी नोंदीवरती अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या, असं आपण म्हणू शकतो आणि ते सहजपणे आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक आपण केस दाखल करू शकतो, ते म्हणजे 1976 पासून OTSPमध्ये OTSPतले लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये केंद्र शासन अनुदान देत आलेलं आहे आणि OTSPतल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निवडणूक आयोग लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ देत आलेला आहे. तर आपण ह्या केसमध्ये असं म्हणू शकतो की 1976 पासून OTSPतली लोकसंख्या कसं वाढत गेलेलं आहे, किती टक्क्याने वाढत गेलेलं आहे आणि त्या टक्केवारी अनुसार तुम्ही त्या भागामध्ये खर्च केला का, अनुदान खर्च केला का, आणि खर्च केला असेल तर त्याचा हिशोब दाखवा. उदाहरणार्थ 2011चा आपण जर घेतलो, 2011मध्ये OTSPमध्ये 5% आदिवासी समाज आहे. तर 2011 नंतर आता 21-20 पर्यंत तुम्ही 5% प्रमाणे विस्तार क्षेत्रामध्ये खर्च केलेला आहे का, ह्या लोकांच्या प्रगतीसाठी, विस्तार क्षेत्रातील आदिवासींच्या प्रगतीसाठी तुम्ही वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहे का. 5% म्हणजे करोडो रुपयांचं, ह्याचा फक्त हिशोब आपल्याला कोर्टाच्या माध्यमातून मागायचा आहे. आणि जर तुम्ही खर्च केला नसेल तर मग काय केला आणि तो पैसा कुठं आहे, कुठं तुम्ही खर्च केला. आणि जर तुम्ही OTSPतल्या लोकांच्याकडे खर्च करणारच नसाल मग ती 5% कमी का करण्यात येऊ नये, केंद्र शासनाकडून ती 5% थांबवण्यात का येऊ नये, अशा पद्धतीने आपल्याला एक केस दाखल करावं लागणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला कुमारी माधुरी पाटलाचं प्रकरण रिओपन करावं लागणार आहे आणि रिओपन करून त्याच्यामध्ये काही जे काही 1-2 वाक्य चुकीचे आहेत त्या चुकीच्या वाक्यांना शुद्धीकरण करावं लागणार आहे मानववंशशास्त्रज्ञ आणि जिल्हा गॅजेटेरचा वापर करून. उदाहरणार्थ कोळींचं आणि महादेव कोळ्यांचा काही संबंध नाही असं त्या माधुरी पाटलाच्या प्रकरणामध्ये म्हटलेलं आहे. आणि ही कुठून म्हटलेलं आहे, डॉक्टर गोविंद गारेंच्या पुस्तकातून म्हटलेलं आहे. आणि म्हणून गोविंद गारेंचं पुस्तकं चुकीचं असेल तर माधुरी पाटलाचा निकालसुद्धा चुकीचं होऊ शकतो. आणि हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे, पुन्हा आपल्याला रिओपन करायचं आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थितपणे, महादेव कोळी हा कोळ्यांचंच एक उपगट आहे, कोळी आणि महादेव कोळ्यांचं नातं आहे. कोळी हा मेन ट्राईब आहे, महादेव कोळी हा सब ट्राईब आहे, असा आपल्याला ती एक जजमेंट लावून घ्यायचं आहे, ज्यामुळं भावी पिढ्यांच्यासाठी ती अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
तर मित्रांनो या पद्धतीने काही महत्त्वाचे जजमेंट किंवा कोर्टामध्ये याचिका दाखल करून आपल्याला निकाल लावून घ्यायचा आहे. एवढी जर आपण निकाल लावून घेतलो, याच्या व्यतिरिक्त आपला कुठंही प्रॉब्लेम अडलेला नाही, एवढ्याच निकालासाठी तुम्ही प्रयत्न करा. बाकी सगळं मी बघतो, बाकीचे बरेचसे लोकांनी चुकीचे काय काय टाकत असतं, त्याला काय अर्थ पण नसतं आणि काही महत्त्वाचं पण नसतं ते. आता काही लोकांनी टाकलं महाराष्ट्रामध्ये एरिया रिस्ट्रिक्शन आहे का, अरे 1976ला सांगितलं एरिया रिस्ट्रिक्शन नाही म्हणून, आणि तुम्ही पुन्हा कोर्टात केस टाकता आणि पैसा वाया घालता आणि कोर्टाची वेळ घेता. काय संबंध त्याचा? 1976ला सांगितलं ना महादेव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही क्षेत्रबंधन नाही म्हणून. काही लोक विचारतात क्षेत्रबंधन कुठं नाही. अरे क्षेत्रबंधन कुठं नाही याचा अर्थ काय रे? क्षेत्रबंधन कुठं नाही म्हणजे क्षेत्रबंधन प्रत्येक तालुक्यामध्ये नाही, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाही, प्रत्येक गावामध्ये नाही. किती विचित्र लोक प्रश्न विचारतात आणि किती विचित्र कोर्टामध्ये याचिका दाखल करतात, स्वतःचा पैसा आणि वेळ वाया घालवतात. मित्रांनो फक्त मी जितकं काही एक 20 मी तुम्हाला केस दाखल करण्यासाठी सांगितलेलं आहे, तेवढीच तुम्ही जर केस दाखल केला तर आपल्या सगळ्या विस्तारित क्षेत्रातील कोळी समाजाचा प्रश्न आरामशीर सुटतो. आणि डॉक्टर गोविंद गारेंचं पुस्तक, माधुरी पाटलाचं प्रकरण आणि 24/4/85 JR रद्द झाल्यामुळं इतर जे काय आदिवासी समाज आहेत त्यांचाही प्रश्न सुटतो. म्हणून सगळी आदिवासी समाज जे 33 आपण म्हणतो, 33च्या 33ने ह्याच्यावरती फोकस करावा आणि या पद्धतीने जजमेंट लावून घ्यावा असं मला वाटतं. आणि याच्या पलीकडे जर तुम्ही कुठलेही प्रयत्न करत असाल तर त्या प्रयत्नाला काही अर्थ नाही, हे तुम्ही नेहमी लक्षात घ्या. तर मित्रांनो हा व्हिडिओ 1 तासापेक्षा ॲक्च्युली जास्त झालेला आहे, तरीसुद्धा आपण अजून थोडंसं एक 10-15 मिनटं घेऊ याच्यामध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो आपण प्रकरण 30मध्ये बघणार आहोत की स्वतःच्या जिल्ह्यामध्ये आपण काय काय ॲक्शन घ्यायला पाहिजे, काय काय कृती आपण केलं पाहिजे. तुम्हाला जर समजा हा समाजाला वाचवायचंच असेल, न्याय मिळवून द्यायचंच असेल तर तुम्ही काय करू शकता. तर याच्यासाठी पहिल्यांदा सत्कार अमुक तमुक हे सगळं बंद करा आणि मी जे सांगतो त्या पद्धतीने थोडंसं ह्या दिशेने काम करा. उपोषणसुद्धा करू नका. उपोषणात काही बिघडत नाही त्या अधिकाऱ्यांचा. ती लोक मस्तपैकी खाऊन पिऊन बसलेले असतात आणि तुम्ही उपोषणला बसून तुम्हाला त्रास होतो. काही उपयोग नाही. ह्याच्यापूर्वी आपण केलो ना, ह्याच्यापूर्वी आपण भरपूर उपोषण केलेले, भरपूर आंदोलन केलेले, रास्ता रोको केलेले, निवेदन दिलेले, आमदारला भेटलेले, आमदार पण आश्वासन दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहे ना. पुन्हा त्याच गावाला कशाला जाता, त्याच रोडने कशाला जाता. थोडंसं मार्ग बदला म्हणजे तुम्हाला न्याय मिळेल. मग तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये काय करू शकता. तर पहिलं असं आहे, माहितीच्या अधिकाराखाली एक 2-4 माहिती घ्या, डॉक्युमेंट गोळा करा. पहिलं काय, पहिलं असं विचारा, माझं XYZ जिल्हा कोस्टल एरियामध्ये येतो का, येत असल्यास पुरावे मिळावे. समजा औरंगाबाद जिल्हा कोस्टल एरियामध्ये येतो का, येत असल्यास पुरावे मिळावे, बस. त्यानंतर दुसरं माहिती घ्या. समजा माने नावाची व्यक्ती आहे, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये राहणारा, अजिंठा तालुक्यामध्ये राहणारा, बरोबर माने कुटुंबातील व्यक्ती कुणीही याच्यापूर्वी मासेमारी व्यवसायासाठी शासनाकडून अनुदान घेतलेले आहे का, असल्यास पुरावे द्यावे. औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथील माने कुटुंबातील कोणीही व्यक्ती यापूर्वी मासेमारीच्या व्यवसायासाठी शासनाकडून अनुदान घेतलेलं आहे का, असल्यास पुरावे द्यावे. हे एक डॉक्युमेंट घ्या. पहिलं तुम्हाला उत्तर मिळेल औरंगाबाद कोस्टल एरियामध्ये येत नाही. दुसरं उत्तर मिळेल माने कुटुंबाचे कोणीही मासेमारीच्या व्यवसायासाठी अनुदान घेतलेलं नाही. म्हणजे हिथं संपलं, तुम्ही OBC मधले कोळी नाही. ह्या 2च डॉक्युमेंट सांगतात तुम्ही OBC मधले कोळी नाही. त्याच्यानंतर तिसरं तुम्हाला घ्यायचं आहे की औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथे, बरोबर, अजिंठा या ठिकाणी महादेव कोळी समाज राहतो का, किंवा पैठण तालुक्यामध्ये महादेव कोळी समाज राहतो का,
आणि राहत असल्यास 2011च्या जनगणनेनुसार गाव वाईज प्रत्येक गावानुसार लोकसंख्या मिळावे। औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये महादेव कोळी समाज राहतो का? राहत असल्यास 2011च्या जनगणनेनुसार प्रत्येक गावातील महादेव कोळ्यांची लोकसंख्या मिळावे असं तुम्ही डॉक्युमेंट घ्या आणि ते सहजपणे देतील आणि प्रत्येक गावामध्ये महादेव कोळी समाज निश्चित आहे आणि याचा आपल्याला कोर्टामध्ये वापर करता येतो। त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक माहिती घ्यायचं आहे आणि ते जिल्हाधिकाऱ्याला द्यायचं आहे किंवा प्रांताला द्यायचं आहे की औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या तालुक्यामध्ये महादेव कोळ्यांचे सर्टिफिकेट आपण नाकारत आहात, तर नाकारण्यामागे काय कारण आहे, यामागे कोणते कायद्याचा आधार आहे, कोणते परिपत्रक आहे किंवा इतर कोणते पुरावे आहेत की ज्या पुराव्याच्या आधारे या पैठण तालुक्यामध्ये महादेव कोळी नाही असं सिद्ध होतो, तर असे कायदे पुरावे किंवा परिपत्रक मिळावे असं टाका। तर ते काय देतात आपण बघू। त्यांनी काही देऊ द्या, काहीही देऊ द्या, त्यांचं फक्त आपल्याला लेखी पाहिजे। त्यांनी म्हणू दे इथं महादेव कोळी राहत नाही म्हणू दे किंवा 24/4/85 प्रमाणे इथं महादेव कोळी नाही म्हणू दे किंवा काहीही त्यांनी उत्तर देऊ दे, फक्त माझ्याकडे ते उत्तर द्या, मी तुम्हाला योग्य उत्तर त्याला लिहून देतो आणि तुम्ही फक्त त्या प्रांताला द्या, तिथून पुढे तो प्रांत तुम्हाला प्रमाणपत्र द्यायला लागेल। त्याच्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये अजून एक काम तुम्हाला करायचं आहे। हे सगळे जे संघटना आहेत, ॲक्टिव्ह संघटना, एकमेकांच्या विरुद्ध परस्पर काम करण्यापेक्षा, एकमेकांचा पाय खेचण्यापेक्षा, ह्याला पाड त्याला पाड करण्यापेक्षा सगळे एकत्र या आणि सगळे एकत्र येऊन फक्त एक 2-4 काम करा। काय काम करा? तर तुमच्या तालुक्यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत 10वी-11वीचे, त्या सगळ्यांचे प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रांतांच्याकडे अर्ज दाखल करा। 100% अर्ज दाखल करा। घरोघरी फिरा, जिथं जिथं विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे वडिलांचा कोळी नोंदीचा दाखला घ्या, कोळी नोंदीचे LC घ्या, त्या मुलाचा कोळी नोंदीचं घ्या आणि तुम्ही महादेव कोळ्यांचं कास्ट सर्टिफिकेटसाठी प्रांताकडे अर्ज द्या। रजिस्टरने अर्ज करा, पोचपावती घ्या आणि प्रांत 1 महिन्याच्या आतमध्ये दिला नाही, एक रिमाइंडर द्या। 2 महिने थांबा, नाही दिलं रिमाइंडर द्या। 3 महिन्याने पुन्हा एक रिमाइंडर द्या आणि तो प्रांत काय उत्तर देतो बघा। उत्तर नाही दिलं तरी कोर्टात जावा आणि उत्तर दिलं तर मला सांगा की काय त्याने उत्तर दिलेलं आहे, त्याच्यावरती मी तुम्हाला एक चांगलं उत्तर लिहून देतो आणि आरामशीर प्रांत तुम्हाला प्रमाणपत्र देईल। त्याच्यानंतर दुसरं काम, पहिलं काम तुम्हाला करायचं, सगळ्या तालुक्यातल्या तुमच्या तालुक्यातलं सगळे विद्यार्थी शोधून काढा आणि त्यांची जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रांताकडे दाखल करा। आणि दुसरं काम तुम्हाला करायचं आहे की एखादा प्रांत जर समजा कुठल्याही कारणाने नाकारला, काही पण कारण सांगू देतो, ह्या जिल्ह्यामध्ये महादेव कोळी नाही, 24/4/85 प्रमाणे महादेव कोळी नाही, काही त्यांनी कारण देऊ दे किंवा तुमचे डॉक्युमेंट कोळी नोंदी आहेत, तुमची महादेव कोळी नोंदी नाही, असं काही त्यांनी देऊ दे। दिल्यानंतर तुम्ही काय करायचं, फक्त मी सांगतो त्या पद्धतीने त्याला एक पत्र द्यायचं, महोदय आपण मला कोळी नोंदीवरनं किंवा ह्या जिल्ह्यामध्ये महादेव कोळी नाही या कारणाने किंवा 24/4/85च्या परिपत्रकाच्या आधारे तुम्ही माझं प्रमाणपत्र नाकारलेलं आहे, याचाच अर्थ तुम्ही क्षेत्रबंधन कायद्याच्या विरोधामध्ये काम करत आहात, उल्लंघन करत आहात। त्याच पद्धतीने तुम्ही माधुरी पाटलाचा सुप्रीम कोर्टाचा अपमान करत आहात आणि म्हणून तुमच्यावरती आम्ही सुप्रीम कोर्टाचा कंटेम्प्ट दाखल करत आहोत आणि क्षेत्रबंधन कायद्याचा अपमान केल्यामुळं सुद्धा आपण त्या कायद्याचा कंटेम्प्ट दाखल करत आहोत। तरी केस दाखल करण्यापूर्वी 15 दिवस तुम्हाला मुदत दिला जाईल, त्या 15 दिवसामध्ये जे असेल लेखी म्हणणं तुमचं द्या, एवढीच फक्त तुम्ही द्या। ते क्षेत्रबंधन कायदा काय आहे सांगायला जाऊ नका, माधुरी पाटलाचं प्रकरण काय सांगायला जाऊ नका, कोळी नोंदी का झाले हे सांगायला जाऊ नका, फक्त एवढं उत्तर द्या
1976चं क्षेत्रबंधन कायद्याच्या विरोधामध्ये आणि माधुरी पाटलाचा तुम्ही अपमान केल्यामुळं आम्ही तुमच्यावरती दावा दाखल करत आहोत. आपोआप झक्क मारून तुमच्या घरी येऊन त्याला द्यावा लागतो. एका प्रांताने थाडक्या फाडका असं लिहून दिलं होतं मला की या जिल्ह्यामध्ये महादेव कोळी राहत नाही म्हणून आम्ही देत नाही. मला लिहून दिलं होतं. मी त्याला ताबडतोब एका तासामध्ये वकिलाकडे गेलो आणि त्याला सांगितलं या पद्धतीने पत्र तयार कर आणि वकिलाचे पत्र घेऊन त्याला डायरेक्ट इन्व्हर्ट केलो. तिथून पुढं तो रोज मला फोन करायचा, मी तुमचा दाखला देतो या, तुमचा दाखला देतो या आणि ती केस माघार घ्या. मी म्हटलं पहिला दाखला दे, पहिला दाखला हातात दे आणि दाखला दिल्याचं मला न्यूज येऊ दे, मगच मी केस माघार घेतो, नाहीतर मी तुला दाखवतो कसं महादेव कोळी त्या जिल्ह्यात नाही. असं जेव्हा मित्रांनो तुम्ही पत्र द्याल ह्या प्रांत लोकांना, त्याचवेळी ती घाबरतील. नाहीतर मी उपोषणला बसतो, मी उड्या मारतो, मी शरबत पितो, मी निषेध करतो, मी काळाफिती लावतो, मी रास्तारोको करतो, असले फालतू गोष्टी ती घाबरत नाहीत. ते म्हणतात बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. मग त्यावेळी तुम्हाला हे सगळे कायदे दाखवावे लागतात, तुमचे पुरावे दाखवावे लागतात, तुमचे डॉक्युमेंट दाखवावे लागतात, मगच ते झक मारून तुम्हाला देतात. ते असं उपोषण केलं असतं तर सगळे उपोषणला बसले असते आणि सगळ्यांना डॉक्युमेंट मिळाले असते. हे सगळं बंद करा, असं काहीच होत नाही. शेवटी हा माझं वैयक्तिक म्हणणं आहे, तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तिसरं काम तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो, प्रत्येकाने कोळी समाजात तुम्ही एक ग्रुप तयार करा, स्वतःचा एक 10-12 लोकांचा ग्रुप तयार करा त्या तालुक्यामध्ये. आणि कोळी समाजाचे जितकी काही लोक आहेत तालुक्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन ज्यांचं शेत आहे त्या शेतीवरती तुम्हाला काय करायचं आहे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 36 व 36A प्रमाणे आदिवासी खातेदार म्हणून त्यांच्या 7-12 उतारावरती लावून घ्यायचं. अर्ज दाखल करायचा, मी महादेव कोळ्यांचा आहे, मी आदिवासी आहे आणि मला या अधिनियमाप्रमाणे माझे आदिवासी खातेदार म्हणून नोंद करण्यात यावे, या कोर्टाच्या निकालाप्रमाणे नोंद करण्यात यावे. समजा ती जर नोंद करत नसतील तर ती उत्तर काय देतात ते मला पाठवा, मी त्याचं योग्य उत्तर लिहून देतो आणि ते पुन्हा तुम्ही द्या. कारण त्यांना हे द्यावंच लागतो. त्यांना ते 36 आणि 36A याची नोंद त्यांना घ्यावंच लागतो. फक्त आपण दबाव आणला पाहिजे, आपण त्यांना भेटलं पाहिजे, 10-15 लोकांचं ग्रुप तिथं जायला पाहिजे आणि हे कंपल्सरी करून घ्या. जर समजा आज त्यांचे रिपोर्ट गेले की इकडं आदिवासी समाज राहत नाही, असं जर रिपोर्ट गेले, आता गेलेले आहेत कितीतरी जिल्ह्यातनं रिपोर्ट गेलेले आहेत, असं जर रिपोर्ट गेले ना, भविष्यामध्ये तुमच्या घरातलं कोणालाही मिळणार नाही. कारण रिपोर्ट गेलेला ऑलरेडी ह्या जिल्ह्यामध्ये आदिवासी कोळीच नाही म्हणून प्रत्येकाने सगळं बाजूला ठेवा, तुमच्या ॲक्टिव्हिटीज एकत्र या आणि घरोघर फिरा, 7-12 उतार घ्या आणि त्या माणसाला घ्या, अर्ज तयार करा आणि आदिवासी नोंदीसाठी हे त्या तहसीलदारकडे नोंद करा. आणि तहसीलदार देत नसेल तर मला सांगा, मी मस्तपैकी एक पत्र देतो, ते पत्र जोडा आणि ते नोंद करून घ्या. तुम्ही आदिवासी नोंद करून घेतला तरच त्या जिल्ह्यामध्ये आदिवासी आहेत हे कायमस्वरूपी पुरावा राहणार आहे. जसं तुमच्या पूर्वजांनी हे 6B खाली नोंद करून घेतले होते, विशेष करून ढोरकोळी, मगच तुम्ही आज भांडू शकता माझ्या पणजोबाच्या डॉक्युमेंटवरती 6B आहे म्हणजे मी ढोरकोळी आहे, मी टोकरे कोळी आहे म्हणून तुम्ही आज जसं भांडता तसं पुढच्या पिढ्यांच्यासाठी आपण प्रश्न शिल्लकच ठेवायचे नाही, लक्षात ठेवा. तरीसुद्धा पुढच्या पिढ्यांचं सोपं होण्यासाठी हे आदिवासी खातेदाराचं नोंद करून घ्या. एका एकरवर का असे ना नोंद करून घ्या आणि हे मॉबमध्ये येऊन संघटना तयार करा, कमिटी तयार करा. ह्या कमिटीने हे काम करायचं. आणि त्याच्यानंतर जिथं काही शक्य असेल, जिथं आपली लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी खावटी योजना घेण्यासाठी प्रयत्न करा. तर मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ह्या 4 काम करायचे आहेत. एक, सगळ्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रकरण दाखल करा.
दुसरं, प्रांत जर नाकारत असेल तर त्याला क्षेत्रबंधन कायदा अपमान केल्याबद्दल, माधुरी पाटलाचं प्रकरण अपमान केल्याबद्दल कंटेम्प्ट का दाखल करू नये म्हणून नोटीस द्या. आणि तिसरं, महसूल अधिनियमच्या खाली आदिवासी खातेदार म्हणून नोंद करून घ्या. आणि खावटी योजना जिथं असेल, फॉर एक्झाम्पल पंढरपूरला वगैरे मिळू शकतो, पंढरपूरकरांनी जर मनात आणलं तर मित्रांनो तुमचं TSP एरिया म्हणून डिक्लेअर होऊ शकतो. कारण मी पंढरपूरची सगळी डॉक्युमेंट वाचलेलं आहे. पंढरपूरचा प्रत्येक माणूस हा महादेव कोळी किंवा मल्हार कोळी आहे. तिथं दुसरं कोळी नाहीच आहे. त्यामुळं तो आदिवासी क्षेत्र म्हणून सुद्धा डिक्लेअर होऊ शकतो. कारण पंढरपूरमध्ये कोळी समाज जास्त आहे. आणि म्हणून तुम्ही थोडंसं पुढाकार घ्या. बाकीच्या ॲक्टिव्हिटीना काही उपयोग नाही. फक्त फेसबुकवरती फोटो बघायला मिळेल किंवा ह्याचा वाढदिवस त्याचा वाढदिवस होईल, पण समाज आहे तिथंच राहणार आहे. त्यामुळे ज्याला महत्त्व दिलं पाहिजे त्याला महत्त्व द्या. कारण समाज संकटात आहे. त्यामुळे ह्याला पहिल्यांदा वाचवा, नंतर मग फोटो घेटो हे सगळं आहेच ना, हार तुरे ह्या सगळ्या नंतर आहेच ना. पहिलं विजय मिळवा. त्यामुळं तुम्ही ग्रुप तयार करा आणि ह्या ॲक्टिव्हिटीज तुमच्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो हे राबवा. त्याच्यानंतर अजून थोडंसं मी वेळ घेतो की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये प्रकरण नंबर 31 मध्ये आपण बघणार आहोत नंतर काय काय लिहायचं, कसं लिहायचं, कोणते मुद्दे पाहिजे. तर आपल्याला कलेक्टरना एक पत्र लिहायचं आहे. प्रत्येक जिल्ह्यातल्या कलेक्टरना प्रांतानं पत्र लिहायचं आहे. त्याच्यामध्ये काय काय मुद्दे असले पाहिजे मी प्रकरण नंबर 31 मध्ये सविस्तरने सांगणार आहे. आणि एक स्टँडर्ड पत्र मी देणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पडताळणी समितीला आपल्याला पत्र तयार करायचं आहे. तुम्ही जर अवैध ठरवला तर 1976च्या कायद्याच्या खाली तुमच्यावरती दंडात्मक कारवाई केलं जाईल. माधुरी पाटलाचा अपमान झाला म्हणून कारवाई केलं जाईल. मिसयूज ऑफ पॉवरच्या खाली कारवाई केलं जाईल. तुमची नार्को टेस्टची मागणी केली जाईल. असे कमीत कमी एक 15 ते 20 मुद्दे आहेत. हे 15 ते 20 मुद्दे टाकून एक छानपैकी मी पत्र तयार करतो. तेवढीच कृपया करा, एक 5 ते 10 रुपये खर्च करा आणि ती पत्र त्या पडताळणी समितीनं पाठवा, रजिस्टर EDने पाठवा. मग त्यांच्या लक्षात येईल की ही लोक आता जागे झालेले आहेत. याही लोकांना कळतं आहे की आपल्यावरती अन्याय होतो आणि ती लोकंसुद्धा सॉफ्ट कॉर्नर घेतील आणि ती सुद्धा व्हॅलिडिटी देतील. त्यानंतर आमदारांना, आदिवासी आमदारांना आपल्याला काही पत्र लिहायचं आहे. कलेक्टरने एक पत्र लिहायचं, तो मी लिहीन. पडताळणी समितीने एक पत्र लिहायचं आहे, तोही फॉर्मॅट मी तयार करेन. आणि आदिवासी आमदारांना एक पत्र लिहायचं आहे. वेगवेगळ्या संघटनेने ते पत्र खरं म्हणजे लिहायला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यातून ती पत्र जायला पाहिजे. ती पत्र का असायला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही अनुसूचित जमातीतून 25 आमदार आहात आणि 4 खासदार आहात. आणि 25 आमदार आणि 4 खासदार होण्यासाठी जी काही लोकसंख्या लागणार आहे आदिवासींची, कारण आदिवासींची लोकसंख्या बघून तुम्हाला 25 आमदार बनवलेले, 4 खासदार बनवलेले आहे. तर तेवढी लोकसंख्या TSP मध्ये आहे का, आदिवासी क्षेत्रामध्ये आहे का? असेल तर आदिवासी क्षेत्रातील प्रत्येक तालुक्याचं आपल्याला आकडेवारी द्या. 25 आमदार आणि 4 खासदार भरेल इतकं. नसेल तर मग ही लोकसंख्या कुठून आणला तुम्ही? 25 आमदार 4 खासदार होणे इतकं लोकसंख्या कुठून आणला? महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील लोकसंख्या ह्याच्यामध्ये पकडलेला आहे का? मग असेल तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लोकसंख्या तुम्ही पकडलेल्या आहे ह्याचे आम्हाला हिशोब द्या. मग झक मारून तुमच्या सगळ्या तालुक्यांचं, तुमच्या जिल्ह्याचं नाव घेतल्याशिवाय ह्या जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये 51,999 महादेव कोळी आहेत असं आम्ही पकडलेलं आहे, म्हणून आम्हाला 25 आमदार मिळालेले आहेत असं म्हणल्याशिवाय त्यांचं उत्तर होऊ शकत नाही. आणि मग तसं जर उत्तर आलं तर म्हणायचं की तुम्ही एवढी व्हॅलिडिटी दिलं का? ह्या लोकांना तुम्ही पकडलं महादेव कोळी म्हणून, पण त्यांना तुम्ही व्हॅलिडिटी दिलं का, देता का, हे तुम्हाला नंतर विचारता येईल. आणि जर ते म्हणत असतील किंवा दुसरा आपण मुद्दा टाकणार आहे त्याच्यामध्ये, त्या पत्रामध्ये, एकतर तुम्ही आम्हाला लोकसंख्या दाखवा कुठून तुम्ही एवढं केलं, आणि दुसरं आपण म्हणतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे किंवा पडताळणी समित्यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा आदिवासी संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे जर OTSP मध्ये बोगस आदिवासी जर राहत असतील, OTSP मध्ये राहणारे आदिवासी सगळे बोगस असतील, तर त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे मिळणारा 14 आमदार
आणि 2 खासदार आणि 5% अनुदान ताबडतोड बंद का करण्यात येऊ नये, असं एक पत्र द्या. ते आदिवासी आमदार खासदार एकदम ग्राउंड स्टेटला येतील. त्यांच्या लक्षात येईल की ह्यांना भोगस ठरवायच्या नादात आम्ही सगळे भोगस ठरायला लागलो, हे त्यांचं लक्षात येईल. आणि ती लोक म्हणतील आपण बसू, डिस्कशन करू, चर्चा करू, आपल्या विरोधात तक्रार देऊ नका, तुम्ही पण आदिवासी आहात, आम्ही पण आदिवासी आहोत. ह्या पद्धतीने मित्रांनो ती चर्चा करायला लागतील. हे केव्हा घडेल? तुम्ही किती आक्रमकपणे इफेक्टिवली पत्र लिहाल, किती इफेक्टिवली हे सगळं तुम्ही एक्सपोज कराल मीडियाच्या माध्यमातून, तेवढं ती लोक डाऊन होणार आहेत, तेवढं त्यांचा कॉन्फिडन्स खाली येणार आहे, तेवढं ती लोक तुमच्याशी तडजोड करण्यासाठी तयार होतील. म्हणून प्रकरण 31 मध्ये आपण सविस्तराने हा सगळं प्रकार बघणार आहोत. आणि त्यानंतर मित्रांनो आपण प्रकरण 32 मध्ये बघणार आहोत की SBC मधलं किंवा OBC मधली सगळ्या कोळी जमातीने ST मध्ये कसं आणायचं. मी मगाशी सांगितलं की बाबा पाणकोळी, पाणभरे कोळी, चुंबळे कोळी, कुनम कोळी, हे सूर्यवंश कोळी, खानदेश कोळी, ह्या सगळ्यांना आपण इझिली OBC किंवा SBC मध्ये आणू शकतो. कारण हे म्हणजेच मल्हार कोळी आहेत. म्हणून मल्हार कोळीला तुम्ही एकदा OBC मध्ये आणि एकदा ST मध्ये असं ठेवू शकत नाही. एकच जाती 2 भागामध्ये विभागली जाऊ शकत नाही. हे जेव्हा आपण कोर्टाकडे मांडू, कोर्टाला सांगू, तेव्हा ते सहजपणे हे सगळे OBC मधनं बाहेर पडतील. त्याला जास्त डोकं चालवावं लागत नाही. त्यामुळे ह्या सगळ्यांना आपण आणू शकतो. त्यानंतर कोळी ही ॲब ओरिजिनल आहे आणि कोळी जेनरिक टर्म आहे. कोळी ह्या शब्दाला सुद्धा तुम्ही OBC मध्ये ठेवू शकत नाही, हे मी मगाशी सांगितलेले आहे. त्यामुळे कोळी शब्दाला सुद्धा आपण त्याच्यातनं आणू शकतो. आणि महत्त्वाचं इथं आपल्याला काम करायचं आहे की सोन कोळी, आगरी कोळी, ख्रिश्चन कोळी आणि वैती कोळी, जे कोस्टल एरियामधले कोळी आहेत, ज्यांच्यावरती कारण नसताना अन्याय केले गेलेलं आहे, कुठलेही क्रायटेरिया त्या OBCचे बसत नसताना सुद्धा ह्या लोकांना OBC मध्ये बसवले गेलेले, जबरदस्तीने बसवले गेलेलं आहे. ते का बसवले गेलेलं आहे? जेव्हा मी OBC ह्या प्रकरणावरती बोलणार आहे, 1967चं OBC ॲक्ट ह्या प्रकरणावरती जेव्हा बोलणार आहे, तेव्हा तुमचं क्लिअर होईल की ह्या लोक कोळीपैकी काही लोकांना OBC मध्ये काय ॲड करण्यात आलेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. परंतु आपण पूर्ण ताकदीने काय प्रयत्न करणार आहे, तर सोनकोळी, आगरी कोळी, ख्रिश्चन कोळी, वैती कोळी ह्या लोकांना SBC मधून ST मध्ये कसं आणता येईल. खरं म्हणजे हा संविधानाचं काम आहे. संविधानामध्ये हा पास व्हायला पाहिजे कायदा, मगच ते येणार आहे. तरीसुद्धा असे काही मार्ग आहेत जे तुम्ही कोर्टाकडनं सुद्धा करू शकता. तर ते आपण काय मार्ग आहेत ते आपण त्या प्रकरण 32 मध्ये बघू. तर मित्रांनो हा व्हिडिओ 1.5 तासाच्या वर गेलेला आहे. थोडासा व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये वेळ जातो. 2 दिवस मला फक्त अपलोडिंगसाठी जातात, म्हणून व्हिडिओज यूट्यूबवरती यायला वेळ लागतो. थोडंसं तुम्ही समजून घ्या. आणि मला आनंद वाटतो आहे, एक 2-3 सतत मला मेसेज करत असतात की सर व्हिडिओ अजून आला नाही, व्हिडिओ अजून आलेला नाही. तर त्यांच्यामुळं मित्रांनो मी मोटिवेट होतो आणि मला वाटतं की ही लोक ऐकायला लागलेले आहेत आणि ह्यांना आपण नॉलेज दिलं पाहिजे. म्हणून त्यांच्यासाठी म्हणून मी माझं मूड नसतानासुद्धा मी हे सगळं व्हिडिओ शूटिंग करत असतो आणि मी ते अपलोड करत असतो. म्हणून मित्रांनो त्या 2-3 मी मनापासून आभार मानतो. त्याने 3-4 दिवसापासून सतत ते मेसेज पाठवतात मला, सर अजून व्हिडिओ आला नाही, तुमचा अजून व्हिडिओ आला नाही. त्यामुळं मला एनर्जी मिळतो आहे अशा लोकांच्यामुळं, म्हणून मी हे सगळे व्हिडिओज बनवतो. तर हे आत्ताचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि सविस्तराने आपण नंतर बघणार आहोत. पण तरीसुद्धा जो इंट्रोडक्शन पार्ट आहे किंवा सिलेबस पार्ट आहे हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. म्हणून ही जी व्हिडिओज आहेत त्या 2-3 समाज बांधव जे सारखं मला मेसेज पाठवले, ज्यांच्यामुळंच मी हे व्हिडिओ बनवायला बसलो, त्यांना हे समर्पित करतो आणि आजचं हा भाग इथं संपवतो. तर पुढं आपल्याला प्रकरण 2 मधलंच भाग 5 बघायचा आहे. प्रकरण 2 मध्ये आपण सिलेबस बघतोय, अजून आपण टॉपिकला सुरुवात केलेली नाही. हा प्रकरण 2 संपल्यानंतर प्रकरण 3 पासून 1 बाय 1 डिटेलमध्ये आपण घेणार आहोत प्रत्येक मुद्दे. पण
अजून एक प्रकरण आपण बघणार आहोत. ह्या प्रकरण 2 मधलं भाग 5 अजून एक व्हिडिओ आपण तयार करणार आहे आणि याच्यामध्ये ह्या भाग 5 मध्ये आपण बघणार आहोत की नेमके आपण कुठे चुकलो, कुठे चुकतो आणि आपल्याला का न्याय मिळालेला नाही आणि न्याय मिळण्यासाठी आपण इथून पुढे तरी काय केलं पाहिजे, इथून पुढे तरी आपण कशा पद्धतीने अचूकपणे काम केलं पाहिजे या विषयावरती एक इंट्रोडक्टरी टॉक पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पुढचा व्हिडिओ प्रकरण 2 भाग 5 न चुकता बघा. मी इथं थांबतो. धन्यवाद. थँक्स.